नमस्कार. नमस्कार ठाणेकर रसिक श्रोते हो, सुस्वागतम. गप्पांचा एक अत्यंत मनोवेधक आणि प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारा असा हा कार्यक्रम. टीम गप्पांच्या तर्फे मी पूर्वा धारप आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. गप्पांचं हे 12वं पुष्प. पहिल्या 11 पुष्पांचा आपण सर्व श्रोत्यांनी जो आस्वाद घेतलात, अत्यंत मनापासून त्यात सहभागी झालात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. दिवसेंदिवस तुम्हा सर्व श्रोत्यांचा प्रतिसादच आमच्या या टीमच्या प्रयत्नांना पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरत आहे, यात काही शंकाच नाही. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते निर्माते श्रीयुत सुनील बर्वे. टीम गप्पांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करते. चित्रपट, नाटक, मालिका, दूरदर्शन या सगळ्या ठिकाणी अत्यंत नावाजलेलं उल्लेखनीय नाव म्हणजे सुनील बर्वे. आता थोडंसं गप्पांच्या विषयी. गप्पांचा या कार्यक्रमाचे मुख्य संस्थापक आहेत जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरणारी ही गप्पांची टीम, ज्यांना आपण भेटणारच आहोत. अर्थातच या व्यतिरिक्त कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे मानसिक आर्थिक बळ आपल्यामागे उभं असतं, त्यांचा उल्लेख करणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. कार्यक्रम कुठे करावा, कोणती जागा असावी, तर यासाठी आमच्या मागे उभे असणारे वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्रीयुत अभय मराठे सर, ज्यांच्या पाठिंब्याने आपल्याला हा हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध होतो आणि आजपर्यंतच्या सर्वच कार्यक्रमांसाठी त्यांनी टीम गप्पाला हे अनमोल सहकार्य देऊ केलेलं आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद. जाई काजळचे श्री राजेश गाडगीळ, जे आपल्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. आपले हितचिंतक श्रीयुत अमेय सोहोनी. सुलेखनकार श्रीयुत पिनाकिन रिसबोड यांनी एक अतिशय आगळीवेगळी भेटवस्तू आजच्या आपल्या पाहुण्यांसाठी आणली आहे. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. या सगळ्यासोबतच या हॉलमधील सर्व व्यवस्था, आवश्यक त्या सुखसोयी वेळेत उपलब्ध करून देणारे श्रीयुत जाधव सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचेही मनापासून धन्यवाद. मी आता गप्पांचे संस्थापक जितेंद्र वैद्य यांना विनंती करते की त्यांनी आपले आजचे पाहुणे श्रीयुत सुनील बर्वे यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावं. आता मी आमच्या टीम गप्पांचे एक सदस्य श्रीयुत मंगेश कोळी यांना विनंती करते की त्यांनी सुनील सरांना भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करावं. यानंतर या सभागृहाचे विश्वस्त वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्रीयुत अभय मराठे सर यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. सोबतच मी अजित मराठे सरांनाही विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं.
सुलेखनकार श्रीयुत पिनाकिन रेसबोर्ड यांनाही विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. श्रीयुत पिनाकिन रेसबोर्ड यांनी आणलेली खास भेटवस्तू त्यांनी पाहुण्यांना द्यावी. सर्व मान्यवरांचा एक फोटो काढण्यात येईल. मिसेस मराठ्यांनाही मी विनंती करते त्यांनी यावं व्यासपीठावर. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावं. गप्पांच्या संपूर्ण टीमला मी विनंती करते की सर्वांनी स्टेजवर यावं. रसिक श्रोते हो, सगळ्यांचे आभार मानून झाले. नकळत कुणाचा उल्लेख करायचा राहिला असल्यास क्षमस्व. पुन्हा एकदा आवर्जून सांगते की गप्पांचे संस्थापक जितेंद्र वैद्य, गप्पांची संपूर्ण टीम आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हातभार लाभलेले सर्वांचे मोलाचे हात आणि लास्ट बट द नॉट लिस्ट आपण सर्व रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. कार्यक्रमाची सूत्र आजच्या मुलाखतकार पूर्वा कर्वे बापट यांच्याकडे मी सुपूर्द करते. सुनील सर, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. आम्ही दोघी पूर्वा असल्यामुळे आम्ही एकमेकींना आपलं थँक्यू म्हणून घेतो. 12वं पुष्प आहे. 12वं पुष्प 1 वर्ष पूर्ण होतं आहे. मागच्या वर्षी जुलैमध्ये धडपड सुरू केली होती आणि अचानकपणे 3 कार्यक्रम आम्ही ठरवून मोकळे झालो आणि नंतर लक्षात आलं की प्रेक्षकांनी फारच डोक्यावर घेतला आहे कार्यक्रम, त्यामुळे आता आम्हाला मागं फिरणं हा पर्याय शिल्लक राहिला नाही प्रेक्षकांकडनं. पण खरंच बरं वाटतं की अशी एखादी संकल्पना कुठल्याही हेतूशिवाय, म्हणजे आर्थिक हेतूशिवाय ज्या वेळेला पूर्णत्वास जाते त्यावेळेला ती जास्त आनंददायी असते. तर आजचे जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांच्याशी गप्पा तर मारायच्याच आहेत, त्यांनाही छान गप्पा मारायच्या आहेत. तर ह्या सगळ्या गप्पा होत असताना कशा पद्धतीनं ते आले, काय झालं, हे सगळं माहिती आहे आपल्याला. विकिपीडियावर अनेक मुलाखतींमध्ये सगळंच आपल्याला माहिती असतं. तर कार्यक्रमाची सुरुवात करतानाच मला विनय आपट्यांबद्दलच्या तुमच्या आठवणी ऐकायला आवडतील. सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांचं. मनापासून मी सुद्धा आभार मानतो की म्हणजे ही म्हणाली तसं हल्ली सगळीकडेच सगळे इंटरव्ह्यूज इतके सारखे बघितले जातात, यूट्यूबवरती सगळं असतं, सगळी इन्फॉर्मेशन असते, तरीसुद्धा तुम्हाला माझ्या बाबतीत थोडंसं कुतूहल वाटतं, याचं मला खरंच आनंद झाला. आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल मनापासून आभार. आणि विनय आपटे ती एक युनिव्हर्सिटी होती असं मी म्हणेन सगळ्यात आधी, कारण त्यांच्यापासून माझी सुरुवात झाली माझ्या कारकिर्दीला. कारकिर्द ह्याच्यात करायची की नाही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कल्पनेच्या पलीकडच्या होत्या, म्हणजे मला माहीतसुद्धा नव्हतं मी पुढे जाऊन काय करणार आहे. तेव्हा
मी अफलातून नावाच्या नाटकामध्ये त्यांच्यासोबत जोडला गेलो आणि तेव्हा मी गाण्याचे क्लासेस वगैरे जायचो गाण्याच्या क्लासेसना. त्यामुळे लीड सिंगर होतो मी त्या नाटकामध्ये. माझ्या घरी फार काही नाटकाचं वातावरण आहे वगैरे अशातला भाग नाही. अर्थात भक्ती माझी चुलत बहीण लागते, पण चुलत म्हणजे नातं तसं बऱ्यापैकी लांबचं होतं. आणि असं काही नाही की ती दररोज घरी येऊन नाटकाविषयी काही सांगते आहे त्यामुळे मला कुतूहल निर्माण होते आणि मी नाटक करूया असं ठरवलं वगैरे, असं काही नाही. माझी आई शिक्षिका पेशाने, माझे वडील BSESमध्ये नोकरीला, माझा मोठा भाऊ इंजिनियर, माझी मोठी बहीण BCom. त्यामुळे सगळं अकॅडमिकली जे काही टप्पे असतात, म्हणजे 10वी झाली, 12वी झाली, ग्रॅज्युएट झाला, नोकरीला लागले, संसाराला लागले, अशा एका ढोबळ वातावरणात माझी वाढ झाली. आणि 12वीच्या सुट्ट्यांमध्ये मी लिटिल थिएटरचं शिबिर केलं आणि तिथून माझी संजय क्षेमकल्याणी नावाच्या माणसाने माझी विनय आपटेची गाठ घालून दिली. आणि ते विश्व बघून मला खूपच मी भारावून गेलो. त्या रिहर्सल्स आम्ही जवळजवळ, मला अजूनही तारीख आठवते की मी 10 ऑक्टोबरला पहिल्यांदा विनयला भेटलो, 10 ऑक्टोबर 1985. आणि 19 डिसेंबरला आमच्या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. सो 10 ऑक्टोबर ते 19 डिसेंबर ह्या 3-4 महिन्यांमध्ये त्याचं दूरदर्शनवरती, तेव्हा तो निर्माता होता त्यामुळे आम्ही दूरदर्शनवरती त्याच्याबरोबर जायचो, आम्ही रिहर्सल्स करायचो. मग त्या रिहर्सल्स म्युझिक असल्यामुळे आनंद मोडकबरोबर सिटिंग्ज व्हायची, गाण्याच्या रिहर्सल्स व्हायच्या. लिओन डिसूजा नावाचा त्याचा अरेंजर होता, त्याच्या घरी जाऊन म्हणजे मी लीड सिंगर असल्यामुळे मग तो मला घेऊन जायचा की ही चाल कशी साधारण बांधली होती, काय आहे, हा गाणार आहे, ते स्केल बघणं वगैरे, या सगळ्या गोष्टींसाठी तो मला घेऊन जायचा. आणि मी त्याचाही असिस्टंट म्हणून, असिस्टंट वगैरे हे शब्दसुद्धा नव्हते तेव्हा, फक्त एक काय म्हणतात त्याला, एक कलाकार त्याच्याबरोबर कोणतरी पाहिजे म्हणून मी त्याच्याबरोबर जायचो. आणि हे सगळं विश्व बघून मी खूप भारावून गेलो. म्हणजे आधी एका मोकळ्या हॉलमध्ये रिहर्सल्स चाललेले आहेत, त्याचं ब्लॉकिंग केलं जातं आहे. 23 मुलं होतो आम्ही त्या नाटकामध्ये. आणि मग सगळी मुलं जेव्हा स्टेजवरती यायची तेव्हा त्यांचं त्या सेंटर स्टेजवरती मी तो असं बाहेर ऑडिटोरियममध्ये बसायचा आणि तो प्रत्येकाचं प्लेसिंग करायचा की तू इकडे जा, तू मागे जा, तू असं उभं राहिलं पाहिजे. हे सगळं माझ्यासाठी सगळंच नवीन होतं. त्याच्यानंतर मग सेट आल्यावरती तर सगळं जे आम्ही आधी बसवलं होतं त्याचं परत गणितं बदलली. मग म्युझिकवरती रिहर्सल झाल्या, मग डान्सेस बसवले गेले, मग ते लाईट्स आले. हे सगळं माझ्या त्या 19-20 वर्षाच्या वयामध्ये मला इतकं भारावून टाकणारं होतं. आणि त्याच्यातल्या विनय आपटेचा त्याच्यावरचा जो ताबा होता सगळ्या फील्ड्समध्ये, तो बघून म्हणजे असं वाटत होतं की आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे आणि आपण हे शिकून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही विनयबरोबर असिस्टंट म्हणून सुद्धा लागलो. माझं शैक्षणिक आयुष्य चालूच होतं. मी 12वी झालो, मी BSc झालो, रखडत झालो कसा बसा, कारण नाही तर मला घरात घेतलं नसतं. त्यामुळे ग्रॅज्युएट होणं हे क्रमप्राप्त होतं. आणि मग विनय चाळ नावाची, वाचाळवस्ती नावाची मालिका करत होता, तिथेसुद्धा आम्ही असिस्टंट म्हणून होतो, ॲक्टर म्हणूनसुद्धा होतो. विनय आपटेची नाटकं बघत होतो. त्याचा स्टेजवरचा वावर किती भारावून टाकणारा, किती इम्प्रेसिव्ह होता. हे बघून आपल्याला नट व्हायचं असेल किंवा आपल्याला जर का स्टेजवरती उभं राहायचं असेल तर एखादा नट कसा दिसेल तर तो विनय आपटेसारखा आपल्याला काम करता आलं पाहिजे. स्टेजवरती डावीकडून उजवीकडे एकही वाक्य न बोलता, आम्हाला त्यांनी एक्सरसाइज म्हणून सांगितलं होतं की तुम्हाला एवढं वाटतं ना तुम्ही ॲक्टर झालात, नुसतं स्टेजवरतून लोक तुम्हाला बघतायत, तुम्ही राईट विंगेपासून ते लेफ्ट विंगेपर्यंत चालत जाऊन दाखवा, त्याच्यावरून तुम्ही नट किती सॉलिड आहात ते कळू शकतं. पण ती सोपी गोष्ट नाही आहे. आपल्याला असं वाटतं की काय चालत जायचं आहे, पण ते जेव्हा प्रेक्षक बघत असतात, काय हरकत नाही. तर
तो नुसता एक वॉकसुद्धा विनय ज्या पद्धतीने दाखवायचा की तो चालत यायचा, मग तो हळूच मागे बघणार, मग तो इकडे तिकडे बघणार. म्हटलं की हे आपल्याला कधी येणार. त्यामुळे त्याच्याबद्दल मी खूप वेळ बोलू शकतो. म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी शिवाजी नावाची मालिका करायचं ठरवलं. तेव्हा स्वतःचं घर गहाण टाकून तो मित्रांची सुद्धा घरांवरती तुळशीपत्र ठेवावं लागले काही लोकांना. तर असं पण पॅशनेट माणूस, या क्षेत्राविषयी पॅशनेट. अफलातून नावाच्या नाटकाची पहिल्यांदा जेव्हा जाहिरात आली तेव्हा त्याला दूरदर्शनमधून नोटीस मिळाली की तू आयदर हे कर किंवा ते कर. तर त्यांनी नोकरी सोडून दिली, पण त्यांनी नाटक करायचं ठरवलं. म्हणजे सरकारी नोकरी काय खरं तर त्यांनी करण्याची गरज होती, पण नाही, तो पॅशनेट होता. तो एखादी गोष्टीच्या मागे लागला की तो भारावून जायचा. आणि फार कमाल होते ते दिवस. म्हणजे तो पत्ते खेळायला बसला तरीसुद्धा पत्ते खेळताना सुद्धा तो गुंगून जायचा बाजूला वगैरे. त्यामुळे तो जे काही करेल ते इतकं फॅन्टॅस्टिक, म्हणजे इतकं तो त्याच्यात घुसून जायचा आतमध्ये. आणि हे आम्हाला सगळ्यांना पाहता आलं. आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो आहे अजूनही. ते काही जमतं आहे असं वाटत नाही, पण येईल हळूहळू कधीतरी असं वाटतं. अफलातूनमधलं गाणं आठवतं एखादं? हो. ते ॲक्च्युली थोडंसं वेस्टर्न. आता ते काय होत्या, अफलातून हे वेस्ट साईड स्टोरी नावाच्या एका इंग्लिश फिल्मवरून केलेलं नाटक होतं. त्याच्यामध्ये 2 गट होते, एक कॉलेज गोईंग मुलांचा आणि एक नाक्यावरच्या टपोरी पोरांचा. आणि मग त्यांच्यामधलं जे युद्ध होतं त्याच्यावरती असलेलं बेतलेलं नाटक होतं. आणि आनंद मोडकनी त्याला खूप छान असं सेग्रिगेट केलं होतं. त्यांनी जे कॉलेजमधल्या मुलांची जी गाणी होती ती थोडीशी हे वेस्टर्न स्टाईलची केलेली होती. म्हणजे पहिलंच गाणं होतं, एक गोष्ट सांगतो ऐका, गोष्ट सांगतो ऐका, एक गोष्ट सांगतो ऐका, अफलातून पोरांची, अफलातून 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 असं गाणं ते सुरू व्हायचं. आणि मग त्याच्यानंतर ते दुसरी जी पार्टी होती ती जेव्हा यायची, ती टिपिकल आपली जी लोकगीतं आहेत त्या पद्धतीचं त्यांचं गाणं होतं. आता मला त्यांची गाणी आठवत नाहीत, पण ते एकदम कॉन्ट्रास्ट त्यांची गाणी असायची. तर एक गाणं माझं होतं, पहिल्या अंकामध्ये मी गायचो, ही काय साली जिंदगी झाली नावाचं. ते गाणं असं होतं, ही काय साली जिंदगी झाली, ही काय साली जिंदगी झाली, नाही कुठे रस्ता, नाही कुठे सावली, ही काय साली जिंदगी झाली. असं. आणि तेव्हा त्याच वर्षी 85ला आनंद मोडकचंच पडघम नावाचं नाटक आलं होतं. आणि आम्ही सगळे स्टेजवरती माईक्स ठेवलेले असायचे, 4 माईक्स असायचे. त्यामुळे आम्ही माईक उचलायचो गाणं आलं की. दिलीप कुलकर्णीसुद्धा गाणी गायचा, विनय आपटे गाणं गायचा. त्याचं गाणं पण खूप छान होतं, जपा सांभाळा स्वतःला, जपा सांभाळा. ते त्याच्या भारदस्त आवाजात जेव्हा तो जपा म्हणायचं तेव्हा असं खरंच जपा बाबा. तर इतकं छान गायचा तो. त्यामुळे ते म्युझिकल होतं नाटक. आणि ही सगळी अशी गाणी होती त्याच्यात. विनय आपटे म्हणजे वेळ, मला माफ करा, म्हणजे मी त्यावेळेचा आवाज आणि आताच्या आवाजामध्ये खूप आणि म्हणणे असं रेग्युलरली मी ती काही गाणी आता म्हणत नाही, पण जे काही आहे ते ॲक्सेप्ट करा. मी मनमोकळेपणाने गाणार आहे, गप्पा मारणार आहे, तुम्ही ते गोड मानून घ्या आज. विनय आपटे म्हणजे वेळ लावणारे आणि वेडे असणारे, ह्या दोन्ही अर्थी. कारण कुठलंही काम आम्ही खूप कमी काळ त्यांचं काम बघितलं अनफॉर्च्युनेटली, पण ते बघताना सुद्धा बोलायचं असेल तर विनय काकांसारखं बोलता आलं पाहिजे. कारण त्यांच्यासारखं बोलता येणं हीच एक मोठी, काय म्हणतात ना, आपल्यालाच मिळालेली पदवी आहे असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. तबल्याचा क्लासही सुरू होता, त्या अंगानंही काम सुरू होतं, गाणं आर्यात सुरू होता. तर
तबल्याच्याच क्लासला जायचं होतं का घरच्यांनी आपलं घातलं का काय नेमकं झालं काय? नाही, तबल्याच्या क्लासला मी आनंदाने जायचो. मी थोडासा ना एक बुजरं व्यक्तिमत्व असतं ना, तसं थोडंसं व्यक्तिमत्व होतं माझं. त्यामुळे मला असा आनंद वाटायचा की मी साईडला तबला वाजवतो आहे, कोणाबरोबर तरी साथ करतो आहे. आणि मी तबला शिकायचो. संध्याकाळी सरांकडे जी गाणं शिकायला मंडळी यायची, मुलं यायची लहान, त्या मुलांबरोबर तबला वाजवायचो, त्यांना साथ करायचो. तर मी आय वॉज व्हेरी हॅपी की आपल्याला एक साधारण भजनी ठेका येतो आहे, झपताल वाजवलं गेलं की झपताल येतो आहे, एकतालातलं गाणं असलं की एकताल, सगळं येतं आहे, छान आपण साथ करत देतो आहे, त्यांचं गाणं ऐकता येतं आहे. आणि ही गाणी मी घरी जाऊन गुणगुणायचो. तर माझी आई म्हणाली की अरे तू गातोस पण जर का चांगलं, तर तू गाण्याचाही क्लास लावतो. म्हणते की नाही आपण आपलं तबला वाजवूया, ते बरं वाटतं. तर मला आईने जबरदस्तीने फडकेबाई म्हणून आमच्या तिकडे बाई गाणं शिकवायच्या, त्यांच्याकडे आईच्या शाळेच्या शेजारी जयकर स्मृती नावाची एक बिल्डिंग आहे, तर तिकडे मी जायचो. आणि मग त्या परीक्षेला बसवायच्या. मग मला असं वाटायचं की मी परीक्षेसाठी गाणं नाही शिकणार, मला गाणं गाता येतं आहे, मी गाणं गाईन. पण मग ते गांधर्व महाविद्यालयाच्या 3 परीक्षासुद्धा मी त्याच्यात दिल्या. माझं कोणी ऐकत नव्हतं तेव्हा. पण नंतर जेव्हा मला शिंग फुटली तेव्हा मी ते दिल्या नाहीत, त्याचं मला आज दुःख होतं आहे. पण दिले असतं तर बरं वाटलं असतं. पण ठीक आहे, असो. तर ते गाणं नंतर माझं नाटकामध्ये थोडंसं चालू राहिलं. जे मला हौसेचं गाणं गायचं होतं आणि छान आपल्याला जमते तितकं गायचं, तसं मी गात होतो. मी मोरूच्या मावशीमध्ये गायलो, 4 चौघीमध्ये मी होतो म्हणून यशवंत देवांना सांगून एक गाणं त्याच्यात घातलं गेलं. त्याच्यानंतरच्या सुद्धा कशी मी राहू तशीचमध्ये सुद्धा मी कटाव गायचो. मग ही सगळी गाणी मी आत्ता अगदी शेवटचं नाटक माझं तिसरे बादशाह हम केलं, त्याच्यातसुद्धा गाणी होती. सो माझं एक गाण्याची आवड होती, ती मी जोपासू शकत होतो आणि ठीक गात होतो असं मला वाटतं. गाण्याचा विषय निघालेला आहे आणि झी मराठीवरती ज्यावेळेला सेलिब्रिटी सारेगमप झालं, तर तो एक रियालिटी शोमध्ये गाणं, म्हणजे हाऊस म्हणून गाणं, आपल्या नाटकात गाणं. कारण आपल्या नाटकात काही अंशी तरी थोडी लिबर्टी असते की आपल्याला हवं तसं गाता येतं, पण तिथे नाही ना, तिथे वेगळं सगळं गणित असतं. तर त्या सगळ्याचा अनुभव कसा होता? खूपच शिकवणारा होता तो अनुभव. कारण त्याच्या आधी रियालिटी शोज आपण मी जे बघितले होते ते असं वाटायचं की अरे काय छान गातात, आपण पण गाऊ. पण तिकडे गेल्यावरती जेव्हा ते सगळे आजूबाजूचे लाईट्स बंद होतात आणि तो जो एक साऊंड केबिनमधून आवाज येतो, रोलिंग ॲक्शन, त्याच्यानंतर तिकडे कमलेश भडकमकर मग त्याचा तो टेम्पो द्यायचा, हे सगळं झाल्यावरती ना असं वाटायचं मी काय जे काही पाठ केलं ते सगळं विसरणार आता. त्यामुळे मी आणि एकतर माझं आणि शब्दांचं थोडंसं काहीतरी वाकडं आहे. मग मला काय म्हणतात त्याला, आले गेले याच्यामध्ये घोळ होऊ शकतो, तुझं माझंमध्ये मी घोळ घालू शकतो, जिथे तुझं आहे तिथे मी हमखास माझं म्हणीन वगैरे, असं मला खूप भीती. त्यामुळे मी खूप पाठांतर केलेलं असताना सुद्धा ह्या फक्त कॉन्शियसनेसमुळे ॲक्च्युली हरलो, नाही तर मी आलो असतो पहिला. पण खूप मजा आली. एकतर सगळे आम्ही नट मंडळी आम्ही सगळी इतके छान गाणारी, मला प्रसाद इतका छान गातो, सुमित राघवन खूप फॅन्टॅस्टिक गातो, खूप फॅन्टॅस्टिक गातो. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की तोच नक्की जिंकेल. पण आम्हाला अर्थातच आम्ही अलकाराज असल्यासारखे आम्ही ह्या जोकोविचला आपण हरवणार असं ठरवलं होतं, पण नाही हरवलं. आणि ती मधुराणी गायची, प्रिया मराठे गायची. त्यामुळे हे सगळ्यांबरोबर गाताना मजा आली. आमचा त्यातून एक वेगळा कार्यक्रमसुद्धा पुष्करने डिझाईन केला, आपण यांना ऐकलत का नावाचा. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा आम्ही खूप प्रयोग केले, त्याचे शिकता आलं गाणं. आणि माझ्यातलं गाण्यातलं काय वाईट आहे ते मला कळलं पाठांतर. आणि त्यामुळे हे मिलिंद इंगळे, सलील कुलकर्णी, मिलिंद जोशी असे कौशल्य नामदार यांच्यासारखे मेंटॉर्स होते, ज्यांच्याकडून आम्हाला बऱ्याच गोष्टी कळल्या. रेकॉर्डिंगला, कारण आपण कधी गात नाही ना, आम्ही कधी गाण्याचा प्रश्न येत नाही, पण रेकॉर्डिंगमध्ये काय काय गोष्टी लागतात, श्वासाचा कंट्रोल, ह्या सगळ्या गोष्टी. नाहीतर एक्स्टेम्पोर गाण्यात आपण एवढा विचार करत नाही ना की किती कुठे श्वास बरोबर थांबला पाहिजे. ते एखादं श्वासात एखादा शब्द गेला तरी काय फरक पडत नाही. लोकांना पाठ असतात गाणी
आणि आपण चालवून घेतो. पण वाईल रेकॉर्डिंग अ न्यू सॉन्ग किंवा फ्रेश सॉन्ग यू नीड टू बी कॉन्शियस अबाउट मेनी अदर थिंग्स ऑल्सो. त्यामुळे त्याचे जे वेगवेगळे पैलू होते ते सुद्धा कळले. त्यामुळे इट वॉज ॲक्च्युली अ लर्निंग एक्सपिरियन्स. आणि ते वाटतं तितकं सोपं नाही हे पण त्याच्याबरोबरीने मला असंही वाटतं की ती जी एक कॉम्पिटिशन मित्रांमध्ये लागते ना, ती कधी कुठे कधी काहीतरी त्यांच्या दोघांमध्ये एखादं स्कार ठेवून जाते की काय, असं होऊ शकतं. अफलातूनमधलं छान आनंद करताचं गाणं आम्ही ऐकलं, पण सारेगमपमधलं एवढे सगळे संस्कार झालेलं एखादं गाणं ऐकायला मिळेल का? म्हणजे जे त्यांनी सांगितलं की श्वास बीस घ्यायला लागतो, काय असतं त्याचं प्रात्यक्षिक बघितलं तर आम्हाला कळेल ना, नुसती थेअरी कशी कळणार? त्याच्यातलं एक तेव्हाचं गाजलेलं गाणं, सलीलचं गाणं जे सगळीकडे मी गातो, ते डिबाडी डिपांग, ते गाणं पहिल्यांदा मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात लोकांनी पाहिलं असेल तर ते सारेगममध्ये पाहिलं. आणि त्यानंतर मग लोकांना असं वाटायला लागलं की ते माझंच गाणं आहे. जे अवधूत निघालं होतं एका मठाच्या कार्निवलला, ते फ्लोट्स असतात ना, तिकडे आम्ही सगळे गेलो होतो. आणि अवधूत गुप्ते होता, मी होतो, स्वप्नील बांदोडकर होता. आणि लोक मला सांगायला की तुमचं ते गाणं डिबाडी डिपंग. म्हटलं हो, ते माझं नाही, ते याचं आहे. त्यामुळे असे अनेक गैरसमज होतात. पण ते गाणं गायलो होतो, ते छान होतं. डिबाडी डिपांग डिचिबाडी डिपांग इडिबाडी डिचिबाडी डिपांग डिबाडी डिपांग डिचिबाडी डिपांग इडिबाडी डिचिबाडी डिपांग. काळी माती निळ पाणी हिरवं शिवार, ताज्या ताज्या माळव्याचा भुईला या भार. ज्वानीच्या या मळ्यामंदी पिरतीचं पाणी, जगायाला कुणी बघायाला कवतिक आलं नाही कुणी. आला प्रत्यय. मळ्याला या मळेवाली भेटलीच नाय, अगर राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय. डिबाडी डिपांग डिचिबाडी डिपांग डिबाडी डिचिबाडी डिपांग. याच्यातलं जे सलीलनी, कारण आम्ही ऐकलेलं नव्हतं ते गाणं, त्यामुळे हे सलीलनी ॲक्च्युली फ्रेश गाणं माझ्याकडून बसवून घेतलं होतं. त्यामुळे ते जे आहे सगळं, मळ्याला काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा, मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा. हां, तर याचं ॲक्च्युली मी स्केल खूप खाली घेतले. काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा, मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा. आता हे जे थोडंसं काय म्हणतात त्याला ऑफ हे करून बीट करून ते गाणं आहे, या सगळ्या गोष्टी सलीलनी करून घेतल्या माझ्याकडून. म्हणून म्हटलं की अफलातूनमधलं सहज गाणं आणि हे गाण्याच्यात फरक आहे. नक्कीच फरक आहे, खूप फरक आहे. आणि आधी स्टेजवरती गाणं आहे ना, हा एक वेगळा म्हणजे इट इज ॲब्सोल्युटली अ डिफरंट बॉल गेम असं मला वाटतं. कारण आता आम्ही अफलातूनमध्ये माईक घेऊन गायचो, पण मोरूची मावशी जेव्हा मी केलं तेव्हा मोरूच्या मावशीमध्ये काही माईक घेऊन गायचो नाही. ते फ्लोअर माईक्स पण नसायचे. आत्ता ते सगळे वरतून हँगिंग वगैरे आलेत, पण साधे स्टँडवरचे माईक्स असायचे. आणि त्याच्यासमोर मग आम्ही गायचो, मावशीर माझी मावशीर फार हौशी, त्या मानानं खूपच शिकली घेऊन त्रास, अन मावशी एके दिवशी झाली पास BA पास, झाली पास BA पास. तिला नोकरीची लागली आस, तिला नोकरीची लागली आस, पण नोकरी हवी होती खास, पण नोकरी हवी होती खास. एकदा पेपर वाचित होती, त्यात काहीतरी शोधित होती, तिला हवं ते, तिला हवं ते, तिला हवं ते. हां, तिला मिळालं त्या पेपरात, आहो पेपरात जाहिरात, जाहिरात पेपरात. हा, एक संस्थान होतं कांदा, एक संस्थान होतं कांदा, तिथं झाला होता जरा वांदा, जरा वांदा. आता ही गाणी म्हणायला आम्ही स्टेजवरती असताना एवढं माईकचं कॉन्शियसनेस नसतो, काही नसतं, मोकळ्या आवाजात तुम्ही गात असता. त्यामुळे हा फरक कुठेतरी, आणि हे माईक म्हणजे आपण
किती श्वास सोडतोय, हे सगळंच. ते गाणं ना फार तांत्रिक होतं, म्हणजे त्या तंत्रात सगळं बसवायला लागतं. नाहीतर काय, ते मायक्रोफोन हा असा गमतीदार किस्सा आहे, जे चांगलं पोचवतो ना तितक्या दुप्पट वाईट पोचवतो. हां, म्हणजे वाईट तितक्या दुप्पट. तुम्ही श्वास घेतला तर तो दुप्पट पोचवतो. बोललेलं पोचवेल की नाही माहीत नाही, पण श्वास पोचवणार. पण ह्या सगळ्या बरोबर आता आमचा प्रशांत आहे ना, तो बघा तुम्ही, तो असं त्याला एक अशी सवय आहे. म्हणजे जवळजवळ तो माईकवरती गात असल्यासारखा बाजूला तोंड करून श्वास घेतो आणि करतो. पण ही त्याची अंगभूत आहेच त्याला, तो कारण तो प्रॉपर गायक आहे. अशोक काका आहेत ना पत्की, त्यांनी फार छान सांगितलं होतं प्रशांत दामलेबद्दल, की मी त्यांची एक मुलाखत घेत होते. काही नाही म्हणे, येऊन नुसता स्टेजवर आळस दिला ना तरी समोरनं टाळ्या वाजवतात लोक. मी अशी की आता ह्याच्यावर आपण काय रिॲक्ट व्हावं, आळस दिल्यावरती लोक टाळ्या वाजवतात, ते त्यांचं क्रेडिट आहे, ते आपलं काहीच नाही आहे ना त्याच्यामध्ये. पण असं हे सगळं गाण्याचं होत असताना, बाकी सगळ्या गोष्टी होत असताना, सुबक नावाच्या संस्थेतर्फे हर्बेरियमकडनं नाटकं पुनरुज्जीवित केली. नाटकांबद्दल तर बोलायचंच आहे, पण हर्बेरियम ह्या नावाबद्दल मला फार तेव्हाही कुतूहल होतं, आताही आहे. काय तेच नाव का? कारण असं पुन्हा मागे पुढे कधी हे नाव ऐकायला मिळालं नाही. मी कारकिर्दीमध्ये 25 वर्ष पूर्ण केल्याबद्दल मी कंटिन्युअसली काम करत होतो. एकतर नाटकांमधून कामं करत होतो, मालिकांमधून कामं करत होतो, आणि लोकांनी खूप प्रेम केलं माझ्यावरती. आणि मी कुठेही असं शिवाजी मंदिराला बाजूला उभे असलं तर कोणतरी मावशी येऊन सांगायचे की अरे येच पटकन चला चहा देते तुम्हाला. मला असं वाटायचं की काय, माझं मी काम करतो आहे आनंदासाठी, आणखीन या मावशी मला इतक्या प्रेमाने बोलवत आहेत. कोणीतरी मावशी एक अचानक लग्नात मला म्हणतात की जरा केस मागे चालले तर तुझे, मी तुला तेल देते. म्हटलं यांना हे म्हटलं हे प्रेम मी काय करू याचं. आणखीन खरंच खूप लोकांनी खूप प्रेम दिलं मला. आणि मला असं वाटायचं की आपण जर का 25 वर्ष काम केले या क्षेत्रात, ज्याचं आपल्याला कधी असं ठरवलं सुद्धा नव्हतं की मला कुठे नट व्हायचं आहे. मला आवडत होतं म्हणून मी करत होतो, मला काम येत होतं म्हणून मी ते करत राहिलो सातत्याने, आणि लोकांचं इतकं भरभरून प्रेम मिळालं. तर मला असं वाटलं. आणि आणखीन एक त्याच्यासाठी कारण होतं, म्हणजे आम्ही जेव्हा 2010 साली मी तो उपक्रम राबवला, अशी नाटकं नटाला चॅलेंज मिळतील अशी नाटकं फारशी लिहिली जायची नाहीत. एकतर 2-2, 3-3 पात्री, म्हणजे चाहूलसारखं एखादं नाटक होतं, पण बाकी सगळी खूप जणं असलेली नाटकं, किंवा मेजर असं काही नटसम्राटसारखं नाटक येतं आहे, किंवा ती फुलराणीसारखं एखाद्या हिरोईनला चॅलेंज मिळेल असं नाटक येतं, अशी नाटकं होत नव्हती. आणि मला कायम असं वाटायचं की ही नाटकं आपण नेहमी ऐकत आलो की अरे तुम्ही ती फुलराणी म्हटलं की अरे भक्ती बर्वेसारखं कामच कोणी केलेलं नाही, आणि त्याच्यात दुभाषी मास्तर काय काम करायचे. म्हटलं की आपल्याबद्दल हे लोक कधी बोलणार. पण म्हटलं की आपल्याला ही नाटकं निदान माहीत तरी करून घेतली पाहिजेत. आणि मला असं वाटलं की मी 25 वर्ष या क्षेत्रात असून मला असं वाटतं की आपण ही नाटकं बघितली नाहीत. तर असे कितीतरी चाहते आहेत की ज्यांना ही नाटकं बघायची असतील, जे माझ्या वयाचे आहेत आत्ता 40-45, की ज्यांनी लहानपणी त्यांच्या आईवडिलांकडून ऐकलं असेल की ते आईवडील एखाद्या नाटकाला जात आहेत पण त्यांना नाटकाला नेलेलं नाही, तर त्यांनाही बघण्याची इच्छा असेल. तर मला असं वाटलं की आपण ही नाटकं केली तर परत. म्हणून मी ॲक्च्युली ही संकल्पना सुधीर भटांना सांगितली होती की तू का नाही जुनी नाटकं, तू नाहीतरी करतोसच, मोरूच्या मावशीपासून सुरुवात केलीस तू आणि इतकी जुनी नाटकं करतोस, तर तू कर. आणि त्याचे फक्त तर त्याचं कन्सर्न बरोबर होता. तो म्हणाला की जुनी नाटकं बघायला कोण येणार. मी म्हटलं की पण रेग्युलर बेसिसवरती करायचे नाहीत, तू त्याचे मर्यादित प्रयोग ठेव आणि तेवढेच प्रयोग कर. तर म्हणे की नाही, म्हणून त्याने मला उडवून लावलं. मग मला 2009 साली असं वाटलं की आपण दुसऱ्यावरती कशाला कोणाला तरी पैसे खर्च करायला लावायचे आपल्या संकल्पनेसाठी, म्हणून मग मी स्वतःच करायचं ठरवलं ते. आणि तेव्हा मी बॉटनी, माझं सेकंड इयरपर्यंत बॉटनी होतं, CBZ माझा ग्रुप होता. त्यामुळे बॉटनीमध्ये हर्बेरियम नावाचं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही झाडापानांची फुलं किंवा पानं एका वहीत ठेवायची आणि त्याच्याविषयीची माहिती, ते झाड कुठलं आहे, त्याचं फॅमिली काय आहे, या सगळ्या गोष्टी, जीनस वगैरे, ते फिकचं काय जे वॉटेवर, आता मला शब्दही आठवत नाही, पण ते सगळे एका बाजूला लिहून ठेवायचे आणि एका बाजूला ते पान चिकटवून ठेवायचं. आणि आपण आपल्या आयुष्यात सुद्धा जी काही अशी
कोणीतरी फुल दिलं असेल तर ते समजा डायरीत ठेवलं असेल आणि त्याच्या बाजूला आठवण लिहून ठेवली, तर ती आठवण, ते फूल जरी का सुकलेलं असलं तरीसुद्धा ती आठवण आपल्याला त्या दिवसांमध्ये घेऊन जाते. सो मला हाच नॉस्टॅल्जिया आपण करतोय म्हणून मी त्याला हर्बेरियम असं नाव दिलं. ही जी पानांची जी कलेक्शन आहे त्या कलेक्शनला हर्बेरियम म्हणतात बेसिकली. आणि म्हणून मला असं वाटलं की आपण जर का 5 नाटकं करणार आहोत, सो दॅट इज अ हर्बेरियम विच विल टेक पीपल बॅक टू दोज ओल्ड डेज. त्या दिवसांमध्ये घेऊन जातील त्या लोकांना, आणि त्यांनी जर का लहानपणी नाटक पाहिलं असेल तर ते म्हणतील की अरे आत्ता हमीदाबाईची कोठीमध्ये मी तेव्हा विजया मेहताना पाहिलं होतं, आज नीना कुलकर्णी करतायत, पण ह्यांनीसुद्धा छान केलं. कम्पेअर करतील. कदाचित बरं होणार नाही तितकं चांगलं, पण ॲटलिस्ट ती नाटकं लोकांसमोर येतील. आणि म्हणून मग मी त्याला ते हर्बेरियम, त्या प्रोजेक्टला हर्बेरियम असं नाव दिलं. आणि माझी संस्थेचं नाव सुनील बर्वे कलाकृती म्हणून मी सुबक असं नाव ठेवलं की आपण करायची कलाकृती तर ती सुबक असावी, असं माफक अपेक्षा, फार काही माझी म्हणजे बघा वगैरे असं काही माझं म्हणणं नाही. नीट नेटकं सुबक असं मी सादरीकरण करेन, एवढं मला माहिती आहे. कारण हा प्रश्न मला कायम, कारण मी आर्ट्सची स्टुडंट असल्यामुळे ह्यांनी जी आत्ता सगळी स्टोरी सांगितली ती माहिती असण्याचं काही कारण नाही. जे सायन्सची मंडळी आहेत त्यांना माहिती असेल, बॉटनी बिटनी जे शिकलेले असेल. आमचा फुलांशी संबंध गजरा घालण्यापुरताच असतो, प्रामाणिकपणे सांगायचं तर. उगाच कशाला सगळ्यातलं कळतं म्हणायचं नंतर तोंडावर पडायचं. ही नाटकं करत असतानाचा अनुभव काय होता? कारण ती नाटकं बरी झाली नाही झाली, प्रेक्षकांना अजून प्रयोग हवे होते हे तर अनेकांनी तुम्हाला सांगितलं असेल, तर तो सगळा अनुभव कसा होता? त्याचं कास्टिंग कशा पद्धतीनं केलं होतं? नाटक करताना जेव्हा मी या दिग्दर्शकांना ही संकल्पना सांगितली तेव्हाच मी त्यांना सांगितलं होतं की आपल्याला अशी नाटकं करायची आहेत की जी एकतर पु ल देशपांड्यांचे महोत्सव होत राहतात, जयवंत दळवींचे महोत्सव होत राहतील, वसंत कानेटकरांचे महोत्सव होत राहतील, त्यामुळे यांची नाटकं येतीलच. आणि त्यांची जी सगळ्यात प्रख्यात नाटकं आहेत, जी 1 नंबरची नाटकं आहेत, ती पहिले करतील लोक. तर आपण पहिलं नाटक त्यांचं जे बेस्ट आहे ते नाटक करायचं नाही. जे नाटक त्यांचं 2nd, 3rd, 4th असं मानलं जातं, म्हणजे आपण रेट करणारे कोणी नाही, पण तरीसुद्धा लोक म्हणतात ना की अरे वसंत कानेटकर म्हणजे 1 नंबर, दुर्वांची जोडी, असं बाळ कोलटकर, तर त्यांचं पहिलं नाटक ते. तर आपण लहानपण देगा देवा करूया म्हणून आम्ही बाळ कोलटकरांचं लहानपण देगा देवा केलं. वसंत कानेटकरांचं रायगडाला जेव्हा जाग येते असं जर का सगळ्यात आवडणारं नाटक असलं तरी आपण सूर्याची पिल्ले करूया म्हणून मग अशी वेगळी अनवट नाटकं, जी उत्तम नाटकं होती पण जी कदाचित प्रेक्षकांना पाहता येणार नाहीत, अशी नाटकं आपण करूया, कारण त्याचे आपण 25च प्रयोग करणार आहोत. म्हणून ही नाटकं मुळात त्या दिग्दर्शकांना मी सांगितलं की तुम्हाला जे चॅलेंज वाटेल ती नाटकं तुम्ही निवडा. म्हणून प्रतिमाने सूर्याची पिल्ले निवडलं, कारण ती सिरियस नाटकं करायची. तर तिला असं वाटत होतं की मी थोडंसं विनोदी अंगाचं नाटक मला करायचं आहे, आणि विनोदी म्हणजे फार्स करायचं नाही आहे, मला स्लॅपस्टिक कॉमेडी करायची नाही आहे, मला ज्यामध्ये खूप छान ह्युमर असेल असं नाटक करायचं आहे. म्हणून तिने सूर्याचे पिल्ले निवडलं. तिला ते भयंकर नाटक आवडतं आणि आम्हालासुद्धा सगळ्यांना. त्यामुळे सूर्याचे पिल्ले केलं. चंद्रकांत कुलकर्णीला हमीदाबाईची कोठी करायचं होतं म्हणून त्यांनी, आणि हमीदाबाईची कोठी 78 साली जे झालं त्यानंतर त्याचे प्रयोगच झाले नाही बंद पडल्यानंतर. त्यामुळे ते सुद्धा लोकांनी पाहिलं, म्हणजे काहीच लोकांनी तेव्हा पाहिलं असेल म्हणून आम्ही हमीदाबाईची कोठी केलं. त्याच्यानंतर मी वसंत कानेटकरांचं विषवृक्षाची छाया नावाचं नाटक करणार होतो, जे इतिहासकार राजवाडे यांच्या आयुष्यावर असलेलं नाटक होतं. अतिशय अप्रतिम नाटक. त्या नाटकामध्ये शेवटच्या सीनमध्ये पूर यायचा स्टेजवरती प्रॉपर. तर म्हणजे हे त्यांनी जेव्हा केलं असेल जेव्हा कधी, तेव्हा त्यांनी इतकं प्रगत असं काहीतरी एक सेटचा भाग शोधून काढला होता आणि एक लाईटिंगचा इफेक्ट शोधून काढला होता, आणि बादल सरकारने मला वाटतं केलं होतं त्याचं. आणि ते नाटक आपण करूया. पण दुर्दैवाने गिरीश जोशी ते नाटक करणार होता आणि रसिका तेव्हा आजारी होती, ती खूपच टर्मिनल कॅन्सरनी ती ग्रस्त होती, त्यामुळे तो बाहेर पडला. मग मी केदार शिंदेला विचारलं, तर केदारने त्याचं आंधळं दळतंय केलं आणि झोपी गेलेला जागा झाला हा पहिला फार्स मराठीतला. म्हणून विजय केंकरेंनी दिनूच्या सासूबाई बबन प्रभूंचं सुद्धा ते जास्त गाजलेलं नाटक आहे, पण आम्ही मग दिनूच्या सासूबाई, पण आम्ही मग झोपी गेलेला जागा झाला केलं.
अशी ती नाटकं निवडली. आणि मग कलाकारांची निवडसुद्धा त्या दिग्दर्शकांना मी सांगितलं होतं की तुम्हाला जी योग्य वाटतील ती नट मंडळी घेऊया. त्याच्यात महत्त्वाचा क्रायटेरिया हा सुद्धा होता की त्यावेळेला बरेच नट मालिकांमध्ये खूप व्यस्त होते, चित्रपटांमध्ये व्यस्त होते, पण त्यांची नाटकाची जी एक ओढ होती ती त्यांना शमवणं कुठेतरी, किंवा रादर एक आपण म्हणतो ना सुप्त इच्छा असते, करायचं आहे नाटक पण वेळ नाही मिळत आहे. मग ह्या अशा नटांना आम्ही सगळ्यांना विचारलं की तुम्ही कराल का. 25च प्रयोग आहेत, एक ठरलेली कमिटमेंट असेल, 3 महिन्यामध्ये नाटकाचे प्रयोग संपतील, तुम्ही मोकळे तुमची मालिका करायला, आणि फक्त शनिवार आणि रविवारचे प्रयोग असतील, तुम्ही सोमवार ते शुक्रवार तुम्हाला पाहिजे ते शूटिंग करू शकता वगैरे. ही सगळं प्लॅनिंग करून त्यांना समजवल्यावरती मग सगळे मोठे मोठे नट तयार झाले. कारण सगळ्यांची शेवटी पॅशन हे थिएटरच असतं, लाईव्ह ऑडियन्सची मजा सोडता येत नाही लोकांना. त्यामुळे सगळ्या नटांनी कामं केली मोठ्या मोठ्या. म्हणजे सूर्याची पिल्लेमध्ये किती जणांनी पाहिलेत त्याच्यातली नाटकं? पाहिलेत ना, हो ना. त्यामुळे वैभव मांगले, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, आनंद इंगळे, आतिशा नाईक, उज्ज्वला जोग, उदय सबनीस हे सूर्याची पिल्लेमध्ये होते. शरद पोंक्षे, शिल्पा तुळसकर, मंगेश कदम ही मंडळी लहानपण देगादेवामध्ये होती. भारत जाधव मी झोपी गेलेला जागा झालामध्ये होतो. अशीच सगळी मोठी मोठी मंडळी त्यावेळेला मग परत तयार झाली आणि तो अख्खा एक उपक्रम 1.5 वर्ष चालला माझा. चांगला चालला आणि म्हणजे हाऊसफुल झाला. मी निर्माता म्हणून उभा राहू शकलो. त्याच्यानंतर मी अमर फोटो स्टुडिओसारखं एक इंडिव्हिज्युअल नाटक करू शकलो. सो गुड. पती गेले का काठेवाडीसुद्धा मी केलं, त्याचं एक दुसरं पर्व मी केलं होतं. पण दुर्दैवाने त्यावेळेला GST चा आम्हाला थोडासा त्रास झाला. कारण प्रेक्षकांचं म्हणजे 500 रुपयाच्या तिकिटामध्ये GST पण असायचा. पण आता 4 माणसं जर का आली तर त्यांचे समजा 2000 रुपये खर्च होतील, तर ते भरतायत 2000 रुपये, त्यातलं GST जाणार आहे 400 रुपये आपोआपच. म्हणजे एका माणसाचं तिकीट खरं तर आमचं GSTमध्ये जात होतं. त्यामुळे 5 माणसं जिथे बघू शकली असते तिकडे 4च माणसं येऊ शकतात. त्यामुळे हे सगळं गणित कुठेतरी मला थोडंसं मारक ठरलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं सेटबॅक आला, पण नेव्हरदलेस आनंद मिळाला. जे झालं ते उत्तमच होतं, कारण ती नाटकं पुन्हा आम्हाला तर बघता येणं त्या काळात जाऊन शक्यच नव्हतं. ती केवळ ह्या सगळ्या ह्याच्यामुळे बघता आली. आणि आजही गमतीने मी म्हणते की अतिशा नाईकचा त्यातला जो डायलॉग आहे, तुमची भांडणं वगैरे नंतर करा, पाणी जायच्या आधी मला पानं वाढायचे, जेवायला चला, तो डायलॉग इतका डोक्यात बसलाय की प्रत्येक घरातली बाई हेच म्हणते की तुमची भांडणं तिकडे राहू देत, माझं काम पहिले पूर्ण झालं पाहिजे. इतकं रिलेट होणारं आणि इतकं सहज असणारं असं ते होतं. पण हर्बेरियमच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट मी ठरवली होती. म्हणजे मला असं वाटलं होतं की आपण थोडेसे करंटे आहोत आपण, म्हणजे डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत, की आपल्याकडे इतके मोठे मोठे नट होऊन गेले पण त्यांचं डॉक्युमेंटेशन आपल्याकडे काहीच नाही. ह्या नाटकांच्या प्रयोगांमध्ये जी मंडळी दौऱ्यावरती जायची त्यांचे STचे प्रवाससुद्धा इतके विलक्षण होते आणि इतके ॲडव्हेंचरस होते कधी कधी. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत म्हणजे सामान्य माणसांपर्यंत पोचूच शकत नाहीत. तर हे कुठेतरी या सगळ्याचं म्हणजे आपण थिएटर हे कशा पद्धतीने करतो हे जगाला कळायला पाहिजे. म्हणजे आम्ही आता लंडनला गेलो, अमेरिकेला गेलो की जाऊन त्यांचं वेस्ट एंडची आणि ब्रॉडवेची नाटकं जाऊन बघतो आणि मग त्यांचं ते ब्रोशर वाचतो आणि हरखून जातो की अरे काय 3 वर्ष चाललं आहे हो नाटक यांचं. आपण 3 वर्ष एकाच थिएटरला ते नोकरीसारखे येतात, नाटक परफॉर्म करतात, घरी जातात. आम्ही इचलकरंजीला जातो, तिथून अमरावतीला जातो, अमरावतीहून आमचा सेट अख्खं बाळ घेऊन फिरतो आणि एवढ्या सगळ्या लोकांना घेऊन फिरतो 20 जणांना, आणि आमचं टुरिंग थिएटरसारखं आम्ही थिएटर करतो. ह्याच्याविषयी त्या तिकडच्या लोकांना माहितीसुद्धा नाही आहे. तर हे काही बरोबर नाही. म्हणून मी हर्बेरियमच्या वेळेला ठरवून अख्खा जो उपक्रम होता त्याचं पुस्तक करायचं ठरवलं आणि ते पुस्तकालासुद्धा खूप चांगलं, म्हणजे त्याची 2री आवृत्तीसुद्धा प्रकाशित झाली. पण ते डॉक्युमेंटेशन करणं फार गरजेचं आहे. हे कुठेतरी मी लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आणि आता होतं आहे तसं. म्हणजे आता चंदूनीसुद्धा 4 चौघीच्या आधीच्या प्रयोगांचं आणि आताचं पुस्तक केलं आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी डॉक्युमेंट होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं.
नाही तर कालओघात त्या निघून जातात आणि त्या तिथे संपून जातात, पुढच्या पिढीला मिळत नाही. ज्याला वारसा हा छान मराठी शब्द आहे, तो खराच आपल्याला जपता येत नाही. पण हा वारसा जपत असताना रंगभूमीवरती एक निर्माता म्हणून येण्या अगोदर बरीच वर्ष नट म्हणून काम केलेलं होतं. विनय आपट्यांबद्दल भरभरून बोललात, हार्बेरियमबद्दल बोललात, पण असे काही नाटकाचे प्रयोग की ज्याच्यातनं हा प्रयोग आजही अंगावर काटा आणतो किंवा ही प्रतिक्रिया आजही सुनील बर्वे म्हणून मला सुखावते? तशा खूप आहेत, पण ऑनेस्टली सांगायचं ना तर नाटकापेक्षा मला ते प्रेम मालिकांमध्ये जास्त मिळालं, कारण त्यामुळे मी जास्त पोचलो लोकांपर्यंत. म्हणजे माझं मोरूची मावशी जरी का मी 850-900 प्रयोग केले होते, चार चौघी या नाटकाचा सुद्धा मी 550-600 प्रयोग केले. आता चार चौघीच्या वेळेला मोठी मोठी मंडळी, पु ल देशपांडेंसारखी वगैरे मंडळी, आशाबाई भोसले अशी मंडळीसुद्धा येऊन नाटक बघून, जेव्हा पु ल देशपांडे आम्हाला म्हणाले होते की तेव्हा त्यांचं वय झालं होतं, तेव्हा आम्ही हात धरून त्यांना असं स्टेजवरती NCPAला घेऊन आलो होतो स्टेजवरती, तेव्हा असे पाठीवरती हात ठेवून म्हणाले, या चार चौघींमध्ये सुद्धा उठून दिसता तुम्ही. तेव्हा खूप आनंद वाटतो. किंवा आशाबाई बसल्या होत्या शिवाजी मंदिरला आणि चार चौघीतलं गाणं म्हटलं, तेव्हा मी अक्षरशः सगळ्यांना म्हणते की मी एक गाण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा मी त्या बाईला दंडवत घातला अक्षरशः. म्हटलं की माफ करा परमेश्वरा, माझ्यावर काय ही वेळ आली आहे त्यांच्यासमोर, किंवा त्यांच्यावर ही काय वेळ आली आहे माझं गाणं ऐकण्याची असं म्हणून नमस्कार केला आणि मी गाणं गायलो. गाणं गायल्यावर आतमध्ये आल्या आणि त्या अर्थातच त्या चार चौघी त्यांच्याशी गप्पा मारत होत्या. तर म्हणाले की तो कुठे गायक मुलगा, आणि मग तर मला बोलवलं, म्हणाले अरे छान गातोस की, अजून मस्त मोकळा गा, छान गातोस. आता ह्या सगळ्या प्रतिक्रिया आठवल्या की असं वाटतं बापरे क्या बात आहे. आठवणींची साठवण अशी पुन्हा पुन्हा जरा उलगडून पाहिली की बरं वाटतं ना. खूप आनंद, हर्बेरियम आहे ते सगळं. या सगळ्याबरोबर मालिकांमध्ये आणि ही जशी प्रतिक्रिया घ्यायची असते ना तशी द्यायची पण असते. मी एका इंटरव्ह्यूमध्ये मृण्मयी देशपांडेच्या बाबतीत मृण्मयीनेच सांगितलं होतं की एक दिवस सुनील दादाला माझा ते काम केलेलं इतकं आवडलं की त्याच्या खिशातले होते नव्हते ते सगळे पैसे काढून त्यांनी मला दिले आणि तेव्हा सांगितलं, तुला जेव्हा कोणाचं काम असं आवडेल तेव्हा तू ते पुढे दे. तर हे देण्याची वृत्ती कशी काय आली, आणि हे नवीन कलाकारांकरता खूप महत्त्वाचं असतं, अशी कौतुकाची थाप मिळणं. ते खरं तर कुठेतरी मी वंदनाला तशी सवय होती. वंदना गुप्ते आहे ना, तिला तशी खूप सवय होती. ती लगेच नाही दिलं ना तरी सुद्धा ती काहीतरी आठवणीने तुमच्यासाठी घेऊन येईल एखादी गोष्ट आणि ती देईल की रे छान चाललं आहे काम. श्रीतशी सौ या नाटकात आम्ही पहिल्यांदा असे चार चौघी केलं होतं आधी, तेव्हासुद्धा ती खूप खुश होती. आणि चार चौघी आता ते पुस्तक आलं आहे त्याच्यात वाचा, मी त्यात सगळं लिहिलं आहे, सगळे अनुभव लिहिले आहेत. त्याच्यात एक मेन अशी हँगिंग चेअर असायची आणि ती चेअर लावण्याची जबाबदारी माझ्यावर असायची. माझी एंट्री दुसऱ्या अंकात होती, पहिल्या अंकात मी नव्हतो. त्यामुळे ती चेअर जी आहे ती आता आपल्याकडे ना स्टेजच्या वरती मंडपी नावाचा एक प्रकार असतो, जे असे एक मेश असतं बांबूचं आणि त्याच्यावरून ती चेन सोडायचे आणि ती चेअर हँग करायचे. आता ती मंडपी काही थिएटर्सना इतकी वरती असायची की त्याला वरती एक नायलॉनची दोरी असायची, मग ती चेन आणि ती चेअर लावल्यानंतर ते चेअरची उंची आहे ना ती इथपासून ते इथपर्यंत अशी जायची, वेरी व्हायची. आणि वंदनाची हाईट तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, म्हणजे किती उंच आहे तिथे. त्यामुळे तिला बऱ्याचदा ती खुर्ची अशी दाबून अशी उडी मारून बसायला लागायचं आणि मग ती बसल्यावरती खाली जायची चेअर. तर हे सगळं पण मी ते खूप नेटाने तिला दरवेळेला दाखवून तिच्याकडून अप्रूव्ह करून सगळं घ्यायचो. तेव्हा मला तिने खूप माझं कौतुक केलं होतं. ती म्हणाली की अरे इतकं तू कमाल काम करतोस. तेव्हा मला तिने शर्ट पण दिला होता. मी पहिली गाडी घेतली तेव्हा श्रीतशी सौ चालू होतं, तेव्हा मला पहिली गाडी घेतली आणि मी ते लोनचे सगळे चेक्स भरून द्यायला लागायचं ना, तेव्हा ECS नव्हतं. तर मी ते चेक्स भरून दिले, तर मला त्यांनी एक ग्रीटिंग कार्ड घेऊन आली आणि तुझ्या पहिल्या नाटकाच्या वेळी, तुझ्या पहिल्या लग्नाच्या वेळी, आणि मग परत त्याच्यावरती स्माइली एक मुद्दा म्हणून मग तुझी पहिल्या गाडीच्या वेळेला माझ्याकडून ही पहिली भेट असं म्हणून मला तिने मग 500 रुपये दिले होते
की तुझ्याकडून माझ्याकडून तुझे डिझेल पहिलं गाडीतलं जे आहे ते माझ्याकडून भर. सो हे या सगळ्या या जेस्चर्स जे आहेत ते इतक्या मला आवडल्या की कदाचित त्याच्यामुळे मी पण असं ठरवलं की आपण पण जर का कोणाचं काम आवडलं तर त्याचं तोंड भरून कौतुक करावं, आपल्याला जे जमेल ते द्यावं. म्हणजे ते त्यांनी लक्षात ठेवावं न ठेवावं, त्यांनी पुढे ते नेलं म्हणजे ती परंपरा एक चालू राहील ना. कारण ते सांगताना त्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तिला आनंद खूप होता की पहिलीच मालिका मला वाटतं मृण्मयी देशपांडेची लीड केलेली आणि पहिल्या मालिकेत सुनील बर्वेनी माझं कौतुक करावं ह्याचं फार तिला म्हणजे काय म्हणतात ते लहान मुलाचं कोड पुरवल्यावर ते कसं नाचत फिरत असतं अख्ख्या घरभर की मला काहीतरी दिलं, मला काहीतरी दिलं, तसा तो प्रकार त्या सगळ्या भावना त्या तितक्या वर्षांनी तशाच होत्या. ती कुंकू मालिका होती जर मी चुकत नसेल तर. त्याच्या आधी त्यांनी अग्निहोत्र नावाच्या मालिकेत काम केलं होतं, पण ते त्या 3 बहिणी 4 बहिणी असतात त्याच्यात लीड तिची पहिली होती. लीड तिची पहिलीच. मला वाटतं त्याच्यानंतर तिने मालिका केल्याच नाहीत. कुंकूनंतर ती फार आलीच नाही. म्हणजे तिने तो 3 वर्षाचा अनुभव सोसल्यानंतर मला वाटतं की हे मालिकेमध्ये काय चालतं आणि आपल्याला किती इलॉजिकल गोष्टीसुद्धा कराव्या लागतात, नट आहोत का कोण आहोत वगैरे असे प्रश्न कदाचित तिला पडले आणि नंतर तिने ठरवलं की नको करूया. ह्या वाक्याच्या आधीचं एक वाक्य होतं की मालिकांनी मला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. खरंच आहे, पण दॅट इज अ फॅक्ट. ही खरीच गोष्ट आहे. कारण आत्ता तुम्हाला हे सगळे 6:30 वाजल्यापासून रात्री 10:30पर्यंत प्रत्येक अर्ध्या तासासाठी मालिका दिसत आहेत. पण अशा एक वेळ होती ना की जेव्हा आम्ही 13 भागांची मालिका करत होतो आणि ती प्रत्येक 13 भागांची मालिकासुद्धा लोकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत माहिती होती. लोक आतुरतेने वाट बघायचे त्या मालिकेशी. तर अशा मालिका केल्या होत्या आणि त्या मालिका जेव्हा दूरदर्शनचाच काळ होता तेव्हा झी नव्हतं, सोनी नव्हतं किंवा अजून स्टार नव्हतं, तेव्हा फक्त या दूरदर्शनच्या मालिकेमुळे मी लोकांपर्यंत पोहोचलो हे मी नाकारूच शकत नाही. त्यामुळे मला प्रसिद्धी मिळाली ते मी त्या मालिकांच्या युगात कदाचित माझं तारुण्य होतं म्हणून मला मालिकांमुळे मिळाली. जेव्हा हे नव्हतं तेव्हाचे सगळे नट जे होते ते अर्थातच नाटकांमुळे लोकांना माहीत होते, कारण ते नाटकं त्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन तेव्हा करत होते. त्यामुळे ती मंडळी अजून ग्रेट होती असं वाटतं. 13 भागांच्या मालिकेमध्ये जसं सांगितलं की सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघणाऱ्यालाही माहिती असायचं की आपल्याला प्रत्येक भागात काय दिसणार आहे आणि आता 13 भागात काय 13व्या भागात काय दिसेल ह्याची काही गॅरंटी नसते. तर ह्या सगळ्या बदल ते सगळं सेटअपच बदललंय ना. आता चित्रपटांचं बदललंय तसंच मालिकांचंही बदललेलं आहे. त्यामुळे आम्ही नट म्हणून यू हॅव टू ॲक्सेप्ट इट. पण तो ॲक्सेप्टन्स करताना नट म्हणून काय बदल स्वतःत करावे लागले, कारण मुळात फार मानसिक आणि बौद्धिक बदल ह्याच्यात करावे लागतात. अर्थातच नट म्हणून तुम्ही एक नाटक जेव्हा करता तेव्हा तुम्हाला एक गोष्ट माहिती असते आणि त्या गोष्टीच्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या पात्राची रचना किंवा पात्र कसं वर्क होईल आणि पात्राचं ग्राफ काय असेल हे तुम्ही वर्क करत असता. चित्रपटासाठी तुम्ही सुद्धा तसंच असतं की एकच गोष्ट असते आणि त्या गोष्टीमध्ये त्याचं एक सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा एक ग्राफ तुम्ही वर्कआउट केलेला असतो. मालिकांमध्ये तुम्हाला गोष्ट सांगताना सांगितलेलं असतं की हा एक आमदार आहे जो त्याच्या मुलीच्या वयाच्या मुलीशी लग्न करणार आहे आणि नंतर त्याला आधी न पटणारी मुलगी शेवटी तो तिच्या प्रेमात पडणार आहे. आता मी सुरुवात केली, आपण ते शेवट येईच ना, मग मला कुठला मध्य गाठायचा हे मला कसं कळणार. त्यामुळे कारण ती मालिका चालूच राहते ना, त्याला जोपर्यंत प्रेक्षक प्रतिसाद देत आहेत, बघतायत, जाहिराती मिळत आहेत चॅनलला, तोपर्यंत चॅनल कशाला ती बंद करेल. ते घाला पाणी त्याच्यात थोडंसं. त्यामुळे मग थोडंसं ते होतंच आणि त्याला तुम्ही काही करू शकत नाही. आता आमची सहकुटुंब सहपरिवार नावाची मालिका आहे, ती आता इतकी छान त्याच्यामागची संकल्पना आहे ना, ती खूप भावते. म्हणून नट खरं तर आकृष्ट होतो, तो ते करायला मागतो. पण त्याच्यात एकदा तुम्ही अडकल्यानंतर तुम्ही माझा स्वभाव मध्ये सोडून जाण्याचा नाही आहे की मी असं अरे काय आहे फारच इलॉजिकल चाललं आहे, मला नाही करायचं असं म्हणून मी बाहेर पडणारा नट किंवा माझी मानसिकता तशी नाही. निर्मात्याने पैसे लावलेले आहेत, तो एक गोष्ट करतो आहे तर त्याचं शेवटपर्यंत मी त्याला साथ देणार. त्यामुळे मी ती शेवटपर्यंत नेणार. मग प्रेक्षक मला बोल लावतील, कारण लेखक काय लिहितो याच्यापेक्षाही हा कलाकार काय असा काय तुम्हाला एवढं कळत नाही का हो, तुम्ही काय त्या मुलीशी लग्न करत वगैरे असं
म्हटलं ऐकावं लागतं, ते ऐकायचं, काय पार्ट ऑफ द गेम. पण हे मनाची तयारी ठेवावी लागते. आणि मला आणखीन एक त्याचा मी त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो. मी जर का एखादा सिनेमा केला, आताचे सिनेमे तुम्ही एकतर बाई पण भारी देवा, त्याच्या आधीचा कुठला तुम्हाला सिनेमा असं वाटतो की जो लोकांपर्यंत पोहोचला, सगळ्या लोकांनी पाहिला? त्याच्या आधीचा, आता त्याला सुद्धा 3 वर्ष झाली झिम्माला. त्याच्या आधीचा सैराट. म्हणजे तुम्ही बघा, 3 वर्षांनी जर का माझा मी चित्रपट करणार 6 महिने मेहनत करून, आणि तो लोकांच्या लक्षात राहील की नाही, लोकांपर्यंत पोचेल की नाही, याची शाश्वतीच नाही मला. त्याच्यापेक्षा इथे मला शाश्वती ह्याची तरी आहे की 1 वर्षभर मालिका चालली, एखादा एपिसोड तरी तुम्ही बघाल, माझं काम तुमच्यापर्यंत पोहोचेल. दुसरी गोष्ट अशी आहे की एका मालिकेमध्ये मला जितक्या छटा रंगवता येतात त्या पात्राच्या, तितक्या मला एका चित्रपटात करता येतीलच याची खात्री नाही. मला आत्ता मी त्या सहकुटुंब म्हणजे कुंकूमध्ये त्या मुलीचा दुस्वास करणारा आमदार, ते तिच्या प्रेमात पडेपर्यंतचा भूमिका असतील, त्याच्यामध्ये माझा भाऊ परशू वाईट वागतोय, त्याच्याबरोबरचे काय म्हणतात त्याला की हाणामारीचे किंवा वर्बल एक जो असतो डिसअग्रियन्स म्हणा, ते असे सीन्स असतील. ह्या सगळे सीन्स मला कुठे करायला मिळतील? मला कुंकू नावाच्या मालिकेमध्ये ही सहकुटुंब सहपरिवारमध्ये सुद्धा मला दररोज गेल्यावरती ना एखादा सीन तरी असा चॅलेंज वाटतो की अरे हा सीन करायला मजा येणार आहे. तर मला हे जर का आनंद मिळत असेल नट म्हणून, तर आय एम मोर सॅटिस्फाईड डुईंग अ सिरियल देन फिल्म्स ऑर प्लेज. नाटकाचा आनंद वेगळा आहे, चित्रपटाचा आनंद वेगळा आहे, हे अलाहिदा. पण मी त्याच्याकडे, जरी का ती 3 वर्ष चालली मालिका, जरी का माझी मानसिकता मला थोडीशी मोल्ड करावी लागत असली, तरीसुद्धा मला मालिका मी करत राहीन आणि मला ते आवडतं. मी प्रेक्षकांपर्यंत जास्त पोचतो. मी प्रेक्षकांसाठी नट आहे, त्यामुळे मी त्यांच्यापर्यंत पोचणार कसं तरी करून, काहीतरी करून. आणि ह्याच्यात आणखीन एक गणित असं आहे की थिएटरला जायचं तर तिकीट काढावं लागतं. मालिका सहज ॲक्सेसेबल आहे, कारण ते एक गणित असतं ना की आपण दररोज उठून काही थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघणार नाही, नाटकं बघणार नाही, त्या वेळा जमत नाहीत. आणि आता तर सगळ्या ऑनलाईन ह्याच्यामुळे आपण कधीही कुठेही मालिका पाहू पण शकतो. त्यामुळे हा जो एक दृष्टिकोन आहे की मला पोचायचं आहे म्हणून मी करतो. पण मी जे करतो ते मी खूप मनापासून करतो. म्हणजे मला कधी कधी सेटवरती सुद्धा म्हणतात चल ना, म्हणते की चल ना, नाही तो एक सीन मिळाला आहे तो मी सोडणार नाही, आता तो मी मनापासूनच वठवणार. त्यामुळे मी त्याच्यात मला आनंद मिळतो. आत्ता तुम्ही एक उल्लेख केलात की मला अनेक रंगाच्या छटा पात्रांच्या रंगवायला मिळतात, पण ही पात्र कुठेतरी रोजच्या जीवनात फिरताना, अनेक नाटकांचे दौरे करताना सापडतात का? हां, म्हणजे सापडतात, किंवा रादर मला असं वाटतं की त्या एखाद्या पात्राचं काय म्हणता येईल, त्याची सायकी काय असेल किंवा त्याचं टेम्परमेंट काय असू शकेल. एखाद्या माणसावरती जेव्हा महत्त्वाचा एखादा निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा एखादा शेतकरी कसा विचार करेल, एखादा बँकेतला माणूस कसा विचार करत असेल, या सगळ्या गोष्टी आपण नेहमी पाहत असतो ना आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमधून. पेपरात वाचतो अनेक गोष्टी. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी तुम्ही टिपत असता नट म्हणून, आणि त्या मला असं वाटतं की कुठेतरी मदत करतात जेव्हा तसा प्रसंग तुम्हाला ॲक्च्युली करायचा असतो. म्हणजे भावावरती चिडलेला मोठा भाऊ तो इतका चिडतो की तो स्वतःच्या अंगावरती पाण्याची बादली ओतून घेतो. आता हा काही मला माणूस भेटत नाही कुठे असा, पण त्याचं मी स्वतःचं एक चित्र तयार करतो मग, की कदाचित हे त्याच्यामागचं लॉजिक असेल. तो इतका वैतागलेला आहे की तो काय करेल, इकडे तिकडे घेतली बादली आणि अंगावरती होतली. तर हे मला वर्कआउट करावं लागतं नट म्हणून. पण मग तेच चॅलेंज आहे ना, त्यामुळे मजा येते. मालिकांचं विश्व असेल तर मालिकांच्या विश्वांमध्ये वावरत असताना ह्याचा भाऊ, त्याचा काका, ह्याचा मामा, या सगळ्या बरोबर एक छान ऑफस्क्रीन पण नाती छान तयार होतात, एक आठवणी तयार होतात. कारण ते एक प्रोजेक्ट असतं शेवटी. आपण जसं प्रत्येक माणूस बँकेत एक बॅग उचलून घेऊन जातो तसं तुम्ही जात असता. तर त्या सगळ्या ऑफस्क्रीनबद्दल सांगा ना, कारण ऑनस्क्रीन तर सगळेच बघतात. नाही,
ती मजा खरंच खूप जास्त लक्षात राहते. म्हणजे आता मी बोलायला सुरुवात केली पण कुंकूमधले मला पटकन प्रसंग आठवले नाहीत, पण मृण्मयीबद्दल बोलायला घेतल्यावरती मी अजून खूप बोलू शकतो त्याच्याविषयी. कारण ती नटी म्हणून तिचं मी फक्त ते पोपटी चौकट नावाचं नाटक बघितलं होतं आणि इतकी प्रतिभाशाली, इतकी खूप गुणी अभिनेत्री आहे ती. आणि त्याच्यानंतर ती सेटवरती जेव्हा आली तेव्हा तिचं पहिलं वावरणं म्हणा, ती सुनीलदादा हे आता कसं करायचं, आता हे मला सांगतात की क्लोजअप द्यायचं आहे, तर तो अचानक एका मोठ्या सीनमधला एक मधलाच फक्त चंक काढून ते क्लोजअप घेत आहेत. तर त्याच्या वेळेला तिला जे काही मदत माझ्या परीनं जी करता येणं शक्य होतं ती मी केली. मग ते एकत्र आमचे डबेखाणं असेल, मी, आनंद इंगळे, शरद पोंक्षे आणि माझे तर खूप मारामाऱ्या व्हायच्या. कारण तो भसाड्या आवाजात गायचा आणि मी त्याला खूप बोलला, मी खूप त्याला शिव्या घालायचो. आणि तो मुद्दामून आला ना की गातच यायचं करत, म्हणजे अरे तू पहिले बाहेर जा, आधी रूमच्या बाहेर, मुद्दामून माझ्यासमोर. आणि मग काहीच म्हणायचं की काय त्याला असं, म्हणजे आता ही छत्री दिसते, राग छत्री गातोय मी वगैरे. अरे काही म्हणजे तो काही बोलेला, आणखीन तो काही गायचा. अजूनही तो मला फोन केला की पहिल्यांदा तो सा लावतो त्याचा, सा पेटीत तो कुठे सापडत नाही, पण तो. त्यामुळे ह्या सगळ्या आठवणी आहे आणि आमची मैत्री त्यामुळे इतकी अजून काय म्हणतात त्याला घट्ट आहे. तसंच सिमिलरली आत्ताची ही पोरं जी आहेत सगळी, तो अमेय बर्वे असेल, निमिष कुलकर्णी, आकाश नलावडे, आकाश शिंदे, ही जी सहकुटुंब सहपरिवार नावाची एक माझी स्टार प्रवाहावरती मालिका चालू आहे. म्हणजे मी असं धरून चालतो आहे की सगळेच जण बघत असतील असं नाही, म्हणून मी सगळ्यांना फक्त इथे उपस्थितांना सांगतो आहे की त्या मालिकेमधली ही जी नवीन मंडळी आहेत, ती साक्षी गांधी, यांचे हे सगळे आम्ही एकत्र माझ्या रूममध्ये जेवायला बसतो. मग जेवणाच्या प्रत्येकाच्या आवडी काय असतात, कोणाला काय आवडतं, कोण कधीतरी अचानक डाएटवरती कसं जातो, मग डाएटवरती असताना कसे नखरे केले जातो, हे सगळं हे. मग कोणाच्या घरी काय आहे, कोणी पहिल्यांदा गाडी घेतली, मग त्या गाडीचा आनंद त्यांना किती होता, कोणीतरी बाईक घेतली त्याच्यातच त्यांना आनंद किती होता. एका छोट्याशा रूममधून आता एक आमचा मित्र लग्न केलं आहे त्यांनी, म्हणून त्यांनी 1 रूम किचन असलेलं एक मोठी स्पेस थोडीशी घेतली आहे. मग त्या स्पेसमध्ये तो त्याचा मायक्रोवेव्ह घेतो आहे. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या काळजाच्या जवळ आहेत माझ्या, आणि त्या इतका जवळ आणतात या माणसांना की मला असं वाटतं ती मालिका राहिली बाजूला, आता आम्ही जास्त मित्र खूप चांगले झालो आहे आणि खरंच भाऊ आहोत की काय असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आम्ही कुठेही भेटलं की ब्रदर अशी हाक मारल्याशिवाय राहत नाही. नंदिता आता माझ्याबरोबर काम करते, इतकी गोड अभिनेत्री आहे ती. तिचं मी फॅनच होतो. ते एलिझाबेथ एकादशीमध्ये इतकं छान काम केलं होतं. ती इकडे पण आमच्याकडे इतकं छान काम करते. त्यामुळे हे सगळं असं एक मस्त जमून येतं मेतकूट. ते मेतकूट जमून येण्याकरता जसं म्हटलं की थोडंसं स्वतःला बदलून, थोडंसं स्वतःमध्ये बदल करून घेऊन तिथे टिकावं लागतं, नाहीतर ते मेतकूट त्याचा आनंदही घेता येणार नाही. पण हा बदल करणं हा स्वभाव असला पाहिजे, नाहीतर मग गडबड होते. ॲब्सोल्युटली यू सेड इट. तो काही जणांना जमतं, काही जणांना जमत नाही. ज्यांना जमत नाही त्यांच्याविषयी माझं काही म्हणणं नाही आहे, पण तो जमला तर त्याची मजासुद्धा वेगळी येऊ शकते, एवढं नक्की. म्हणजे त्याच्यातही एक वेगळा आनंद दडलेला आहे, तो शोधता आला पाहिजे. ह्या मालिका विश्वांच्या बरोबरीनं एक स्वतंत्र वाचक म्हणून एक छान वाचता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेला अभिवाचनच आपण करतो असं नाही, स्वतः करता सुद्धा काहीतरी वाचायचं असतं. तर असं वाचलेलं काय लक्षात आहे? बरंच लक्षात आहे. आता लंपन लक्षात आहे माझा, त्याची मालिका येते त्यामुळे मी उत्सुक आहे. प्रकाश नारायण संतांचं जे वनवास होतं त्याच्यावरती मालिका येते, तर ते आहे. आत्ता मी युगांत वाचतो आहे इरावती कर्वेंचं, त्यामुळे मजा येते खूप. आणि त्याच्या जोडीनेच कौशल इनामदार तो महाभारत ते मंडळी वाचत आहेत सगळे, आणि त्याचं एक तो पॉडकास्ट टाकतो आहे, त्यामुळे ते बघायचं आहे. त्यामुळे ते रिलेट करायला मजा येते. त्याच्याबरोबरीने तो कोण पटनाईक, त्याचे एपिसोड्स, देवदत्त पटनाईक त्याचे एपिसोड्स बघून, त्यामुळे हे सध्या माझ्या आयुष्यात महाभारत काय म्हणतात आजूबाजूला चालू आहे असं दिसतंय. हे चालू असलेलं पण असं वाचलेलं आठवणं, कारण युगांतचं नाव घेतलं ना त्याच्यानंतर मला आठवतं की कॉलेजला असताना आम्हाला एका मॅडमनी पकडून सांगितलं होतं, नुसतं युगांत नाही वाचायचं, ते नुसतं पुढचं वाचायचं नाही, त्याच्या मागचं पण वाचता आलं पाहिजे. म्हणजे काय करायला लागलो की आपल्या डोक्यावर लोक बसायला लागतात, तसं झालं होतं. तर असं काही सिरीज वाचलेली आहे का?
नाही, तेवढं वाचन तेवढी सिरीज फक्त सिरीजचंच वाचन झालं आहे. माझ्या सिरीजचे जे डायलॉग्स वाचलेत ना तेवढेच खूप आहेत. तेवढं वाचन आणि ऑनेस्टली स्पीकिंग, जेव्हा तुम्ही सकाळी 9 वाजता सेटवरती पोचता आणि तुम्हाला एक सेट स्क्रिप्ट दिलं जातं आणि मग तिथून संध्याकाळी रात्री 9पर्यंत एक सीन झाला की दुसरा सीन हातात पडतो, तिकडे मग असं दुसरं तर काही वाचू नये असं वाटतं. त्यामुळे ह्या मधल्या काळामध्ये माझं बरंचसं वाचन झालंसुद्धा नाही. नाटकं करायचो तेव्हा प्रतीक्षा लोणकर, चिन्मयी सुमित ही सगळी मंडळी जी वाचणारी होती त्यांच्याबरोबरीने माझं परत एक फेज होती जेव्हा मी ती नावं विसरतो मी, पण ही सगळी बऱ्यापैकी पुस्तकं मी वाचली होती. कोसला असेल किंवा पानिपत असेल, अशी पुस्तकं खूप वाचलेली आहेत. आणि पु ल देशपांडे आणि अर्थातच आपण वाचलेलेच आहेत. बाकी काय मला एवढं त्याला काही पर्याय नाही. पु ल ऑफ देशपांडे हँड वाचलेले आठवणे इतका मी अभ्यासू माणूस नाही. अभ्यास असण्याची गरज नसते, आवड असण्याची गरज असते. जसं युगांत म्हटलं की आज खरंच वेगवेगळा महाभारताचा संदर्भ आठवायला लागतो. ह्या सगळ्याच्या एकदम अपोजिट किंवा वेगळं म्हणून काय करावंसं वाटतं ॲक्टर, किंवा ह्या सगळ्याच्या व्यतिरिक्त एक छान माणूस म्हणून जगताना आणखीन काय करायच्या इच्छा आहेत? मला आता कळत नाही काय, कारण बऱ्याच गोष्टी मला ॲक्च्युली ना मला माझी स्वतःची एक फॅक्टरी असावी असं खूप वाटत होतं, की काहीतरी आपण ना एखादा छोटासा पार्ट तरी ना बनवता आला पाहिजे आपल्याला, की माझ्या फॅक्टरीमध्ये त्या स्कूटरचा तुमचा जो क्लचचा जो आहे ना तो भाग आमच्याकडे बनतो, असं सुद्धा मला सांगायला खूप आवडतं. पण मी सिरियसली माझ्या 1-2 मित्रांना सांगितलं होतं आणि माझे मेहुणे होते, त्यांनी जेव्हा त्यांची फॅक्टरी बंद करायचं ठरवलं होतं तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की मी चालवीन, मला द्या चालवायला, मला आवडेल चालवायला. पण त्यांना वाटलं छान शाब्बास असं म्हणाले ते आणि ते पुढे गेले. पण मी आता म्हणून मग चितळे एक्सप्रेसची फ्रँचायझी घेतली आणि मी आता एक चितळ्यांचं दुकान टाकलं आहे. त्यामुळे मला ते आवडतं आहे. मला तिकडे संध्याकाळी 7 नंतर मी शूटिंग करून घरी पोचतो, तेव्हा मी पटकन चहा वगैरे पिऊन दुकानात जातो, 1 तासभर दुकानात बसतो, मग लोक भेटतात, मग त्यांच्याशी गप्पा होतात, ते माझं कौतुक करतात, मी त्यांचं कौतुक करतो, एक छान देवाणघेवाण होते थोडा वेळ. हां, मजा येते मला आणि मला खूप आवडते. मग ते आता माझ्याकडे ही पद्धतच नाही ना की आपल्याला बुधवारी संकष्टी चतुर्थी आहे, मग आज आपल्याकडे पेढे आले पाहिजेत. माझ्या आजपर्यंत 30-35 वर्षांच्या करिअरमध्ये हे कधी घडलंच नव्हतं ना, की आपल्याला काहीतरी परवा एक सीन करायचं आहे ज्याच्यासाठी मला आज ही पेढे घेऊन जायचे. तिकडे लोक करणारे आहेत, मला फक्त माझं काय करायचं ते अभ्यास वेगळा चालू आहे डोक्यात, पण हे करायला लागतं आहे. मग ते आल्यानंतर ते बरोबर आलं आहे की नाही ते बघणं, मग त्याचं पेमेंट करणं त्यावेळेला, मग या सगळ्या गोष्टी, AC सर्व्हिसिंग करून घ्यायचं आहे दुकानाचं वगैरे. अरे मला सगळ्या वेगळ्याच गोष्टीत पडलो आहे मी विश्वात, पण खूप मला मजा येते त्याची. ते POS मशीन चालत नाही आहे, क्रेडिट कार्डचे बरोबर आलेत की नाही पैसे बघायचे, अरे बापरे पैशाचा हिशोब संध्याकाळी गल्ला बघून आपण बरोबर किती बिलं झाली, अरे बापरे काय काय करायला लागतं. मी म्हटलं की अरे हे फारच वेगळं विलक्षण आहे काहीतरी. त्यामुळे हे असं करायचं आवड आहे. पण ॲक्च्युली ना मला शुश्रूषा करायला खूप आवडते, मला ड्रेसिंग करायला खूप आवडायचं. मला मेडिकलला जायचं होतं, ते तिकडेच विरलं 12वीला पहिल्याच फटक्यात जेव्हा मी पास झालो नाही तेव्हा. पण मला PCBमध्ये बरे मार्क होते, पण मी मॅथ्समध्ये गचकलो. त्यामुळे पण मला ते तसं खूप आवडतं की कोणी म्हणजे मी एखाद्या पेशंटला खूप छान पद्धतीने समजावू शकतो की बाबा होईल बरं, काय काळजी करू नका, मी तुमची मदत करीन टाईप्स. म्हणजे हे मला आवडतं. माहीत नाही पुढे जाऊन कदाचित मग असं काहीतरी एक सुरू करीन किंवा कोणाला तरी मदत करीन एखाद्या डॉक्टरला, आय डोंट नो. असं एखादं छान कॅरेक्टर जरी मिळालं तरी त्यानिमित्तानं ती इच्छा पूर्ण होईल असं मला वाटतं. पण मी माझी इच्छा पूर्ण करणार, काहीतरी करणार मी. दुर्दम्य आशावाद आणि प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता शोधणं हे आजच्या मुलाखतीचं. मला असं वाटत नाही हे दुर्दम्य आहे, कारण आपल्याकडे खरं तर इतकी लोक इतकी सेवाभावी वृत्तीने कामं करत असतात ना
की त्यांचा तो सेवाभाव बघून असं वाटतं की अरे हे करू शकतात तर आपण का नाही करू शकत. आपण त्यांच्याबरोबर फक्त राहिलो ना तरीसुद्धा शुश्रूषा केल्यासारखंच आहे की. त्यामुळे मला असं वाटतं की दुर्दम्य नाही आहे हे, फक्त वेळेचं गणित आत्ता जितका व्यस्त आहे तितका जेव्हा व्यस्तता माझी कमी होईल आणि मी घरी बसणारा माणूस नाही आहे तेव्हा मग कदाचित मी करीन की, काय हरकत आहे. मी तेव्हा 75चा असलो तरी मी करीन. हे जसं याने आत्ता सांगितलं ना वेळेचं गणित, मुलाखतीच्या पेक्षा थोडं वेगळं, पण काम करण्याची इच्छा असली की कसं असतं ह्याच्याकरता मला नंतर अभय मराठ्यांचे फटके पडणार आहेत, मी ते खाणार आहे, तरी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचं कारण इतकंच आहे की वारी करता अखंड मेडिकल कॅम्प करणं आणि ती गोष्ट सातत्याने करणं. ॲक्च्युली बघा ना आपल्या समोरच आहे ती व्यक्ती. आणि तिथे येणाऱ्या लोकांना त्या लोंढ्यामध्ये जाऊन करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्याच्याकरता किती वर्ष ह्याची काही गणनाच नाही आहे. 1, 2, 3 महिने आधी काम सुरू करायचं आणि प्रत्यक्ष काम तिथे जाऊन सातत्यानं करायचं ही चांगली गोष्ट आहे आणि ती पोचली पाहिजे. ते कधीच बोलणार नाहीत याबाबत आणि ते ज्ञानदेव सभा मंडळातर्फेच ते काम करतात दरवर्षी वारीमध्ये जाऊन. कमाल आहे त्यांची. त्यांच्यासाठी खूप आय थिंक मी मगाशीच त्यांना म्हटलं की हॅट्स ऑफ टू यू. म्हटलं की ह्या गोष्टी जसं आमच्या पाठीशी उभे राहतात तसे अनेकांच्या पाठीशी ते उभे असतात आणि फक्त मराठे ज्वेलर्सच्या दुकानात ते हिशोब करताना दिसत नाहीत. ह्या सगळ्या बरोबरीनं एक गायक म्हणून, एक नट म्हणून, एक अभिनेता म्हणून काय अजून करायला आवडेल? दिग्दर्शन करायला आवडेल मला. त्यामुळे एखादा चित्रपट दिग्दर्शित करायची एक इच्छा आहे मला. तो पण मी म्हटलं तसं की मी कोणाची तरी मदत घेईन, मला पाहिजे तसं मी तो लिहून घेईन आणि मग मी तो दिग्दर्शित करेन. त्यामुळे तुला परत एकदा टाईम कन्झ्युमिंग आहे पण ती वेळ येईल आणि ते मी करीन असं वाटतंय मला. बाकी बरंच करायचं आहे मला. गाणं खूप मनापासून गायचं आहे खरंच सांगतो. एक ओळसुद्धा आता काय आहे की तुम्ही नट म्हणून जेव्हा तुमच्या गळ्यावरती एक वेगळे संस्कार होत असतात ना तेव्हा नटांची श्वासोच्छ्वासाची पद्धत ही खूप वेगळी आहे. ॲट द सेम टाईम गायकांची खूपच वेगळी आहे. त्यामुळे हा एक्सरसाइज माझ्यासाठी अख्खा नटाचं श्वासोच्छ्वासची पद्धत विसरून ते स्वतःमधून काढून मला ती गायकाच्या पद्धतीने जेव्हा जमेल तेव्हा मला खूप आनंद होईल. त्यामुळे मला आय एम ट्राईंग टू डू दॅट. म्हणजे समजा एखादं गाणं आपण आत्ताचं कुठलंही घेतलं म्हणजे आकाशी झेप गेरे, आता मला पाखरापर्यंत जाता येत नाही माझा श्वास, तो गेला पाहिजे. तो का नाही जात याचा मला सध्या प्रश्न पडला आहे आणि प्रयत्न चालू आहेत पण त्यामुळे ते गाणं माझं म्हणून कुठेतरी कमी पडतं. नेव्हरदलेस कुठेतरी काहीतरी जेव्हा अचीव करते तेव्हा काही गोष्टी सोडाव्या लागतात पण ते मी करीन. त्या श्वासावरती माझं काम चालू आहे. मराठीच्या बरोबरीने हिंदीमध्ये पण काम केलेलं आहे. हिंदी भाषेत काम करणं, त्या भाषेचे संस्कार स्वतःवर करून घेणं. कारण आपण कितीही मान्य केलं नाही केलं तरी पण आपल्या वाणीवरती एक बाळबोध संस्कार मराठीचे अगदी पक्के घरातनं झालेले असतात. त्यातनं उठून एक हिंदीचे संस्कार स्वतःवर करून घेणं ही सगळी प्रक्रिया कशी होती? काय आहे की जेव्हा आम्ही स्ट्रगलिंग ॲक्टर्स असं मी म्हणणार नाही कारण माझ्या नशिबाने मी पहिल्यापासून कमर्शियल नाटकातच काम करत होतो. म्हणजे माझं पहिलं नाटक जे होतं अफलातून ते कमर्शियल नाटक होतं. मोरूची मावशीचं कमर्शियल नाटक होतं. चार चौघी कमर्शियल नाटक होतं. मी चाळ नावाची वाचाळवस्ती नावाच्या मालिकेत दूरदर्शनवरती कमर्शियल टाईममध्ये मी हे करत होतो. त्यामुळे माझं काम कंटिन्युअसली चालू होतं. पण ते जेव्हा माझं शिकण्याचं वय होतं त्या वयातच आम्हाला अर्थातच हिंदीमध्ये काम करण्याची इच्छा खूप होती आणि त्यावेळेला कुंदन शहाबरोबर मी मालिकेत काम करू शकलो किंवा आमचे एक अशा बऱ्याच मंडळींबरोबर एक कौन अपना कौन पराया नावाची एक मालिका केली. मनोहर सिंग बरोबर काम करता आलं. तर रोहिणी हट्टंगडी आणि वीरेंद्र सक्सेनाबरोबर मी टुन्नुकी टीना नावाची फिल्म केली 94 साली.
तर ह्या सगळ्यांबरोबर काम करता करता त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकलो. शरद जोशी आमचं मित्र आहेत, किशोर कदम, त्यांना शरद जोशींची सगळी अशी जी छोटी छोटी कथा आहेत त्या त्याला पाठ आहेत आणि तो खूप छान त्या वाचायच्या. मी दुबेजींकडे असताना ते त्यांच्यावरती हिंदीचे आपोआप संस्कार होत होते आणि आम्ही त्यांना बघून तो काय वाचतोय किंवा तो कसं वाचतोय, तो यह म्हणताना कसं म्हणतोय आणि यह म्हणताना कसं म्हणतोय. त्यामुळे हा फरक जो आहे तो आपण टिपला पाहिजे, आपण मिळवला पाहिजे आणि ते शिकत होतो. त्यामुळे हिंदी बोलताना फार कधी मला त्रास झाला नाही किंवा लोकांनाही असं पटकन लक्षात नाही आलं की अरे ये तो एकदम मराठी में बोलता है हिंदी, असं कधी वाटलं नाही. त्यामुळे हे त्या ग्रोईंग पिरियडमध्ये किंवा लर्निंग पिरियडमध्ये आम्हाला जमलं आहे नकळत. तिकडूनच्या आठवणी कशा आहेत हिंदीच्या? कारण एक मराठी माणूस उठून हिंदीत काम करायला जातो, ते इतकं सोपं निश्चित आहे का नाही आहे का नुसतं म्हणायचं असतं काय? नाही, ते परत वेगळं आहे हो. म्हणजे सांगू का, आपल्याकडे मराठीमध्ये अमरावतीचा माणूस असला, जळगावचा असला, नागपूरचा असला, कोल्हापूरचा असला, कोकणातला असला, कुठलाही असला तरी जो फायनली तो आपल्याला घरचा वाटतो. तिथे जेव्हा तुम्ही अचानक एक बिहारी आणि एक पंजाबी बोलणारा माणूस जेव्हा तुमच्या समोर येतो असं आडदांड, आणि तो असतो खूप गोड पण तो असं दिसायला जसं राकट असतो. त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या माणसांबरोबर जेव्हा कामं करता तुम्ही तेव्हा अर्थातच थोडंसं एक परकेपणा येतो आपोआप, कुठेतरी एक वॉल तयार होते असं वाटतं. काम सातत्याने करत राहिल्यानंतर मग ती तुटून जाते, ते सोडून द्या. पण मग आपल्याला होमली वातावरणात काम करायची सवय असते. तुम्हाला इथे काम कंटिन्युअसली मिळत असतं, तुम्ही तिकडेच अडकून जाता. त्यामुळे मी खूप अडकलो इथेच आणि मग मी इथेच रमलो आणि चालू आहे. हिंदीत गेलो तरीसुद्धा मला आता म्हणजे मी आता 2015 साली जाने क्या होगा आगे नावाची एक मालिका केली होती. लुबना सलीम आणि अरविंद वैद्य आणि सगळी मंडळी होती, त्यात पण नवीन कलाकार मंडळी होती. तर तेव्हा त्यांच्याबरोबर जेल व्हायला मला फार वेळ नाही गेला. त्यामुळे आता जमतंय ते. रोहिणीताईंचा उल्लेख झाला तर रोहिणीताईंबद्दलच्या काही आठवणी आहेत? कारण ते पुन्हा एक स्वतः इटसेल्फ युनिव्हर्सिटी आहे. ॲब्सोल्युटली फार कमाल अभिनेत्री आहे ती. त्यांनी त्या बाई पण भारी देवामध्ये काय काम केलं आहे त्या बाईंनी. म्हणजे असं प्रत्येकच काम तुम्ही जर का मागे मागे जात राहिलात तर तुम्हाला लक्षात येईल की किती कमाल. जगदंबा नावाची एक ती नाटक करायची ते प्रतिमा कुलकर्णी बरोबर, त्याच्यात पण काय काम केलं त्या बाईने. आणि टुन्नुकी टीनाच्या वेळेला ती आणि वीरेंद्र सक्सेना दोघंही NSDN होते, NSDमधून पासआउट होते आणि रोहिणी वीरेंद्र सक्सेनाला परत सिनियर. त्यामुळे त्यांच्यातली एक सिनियर ज्युनियरची एक गंमत आणि त्यांच्या त्या आठवणी. आणि एक सिक्वेन्स होतं जिथे मला त्या छोट्याशा चाळीतल्या खोलीत बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या आणि ते खूप चिडचिड करायची होती. तर ते सांगताना त्यांनी मला शिकवलं होतं अक्षरशः की एक ट्रायंगल काढायचं आणि त्या ट्रायंगलप्रमाणे तुम्ही त्याच्याकडे न बघता यू शुड बी एबल टू वॉक आणि से युअर लाईन्स. तुला माहीत नाही तू इकडे जाणार आहेस का तिकडे जाणार आहेस, पण हे सगळं त्यांनी करून दाखवलं होतं. त्यामुळे घेण्यासारखं खूप आहे त्यांच्याकडून. ती एवढीच एक फिल्म केली, त्याच्यानंतर काही एकत्र काम करण्याचा योग नाही आला. पण त्या एका फिल्ममध्ये पण चिडचिड कशी करायची प्रोफेशनली हे छान शिकवलं. प्रोफेशनली ॲक्टर म्हणून शिकलो मी. बाकी चिडचिड मला खूप छान येते. अशा अजून कोणत्या आठवणी आहेत, अशा कोणाच्या आठवणी आहेत की आज ती माणसं हवी होती? विनय आपटे हे नाव तर आहेच, पण त्याच्या पलीकडे जाऊन की नाही आज इथपर्यंत पोचलेला सुनील बर्वे बघायला अजून ही माणसं हवी होती? माझे आईवडील हवे होते असं वाटतं ना. त्यामुळे म्हणजे ज्या वेळेला मी सुरुवात केली तेव्हाचा काळ तुम्ही लक्षात घ्या की त्यांची मानसिकता अशी होती की आता ग्रॅज्युएट झाला मुलगा की नोकरीला लागेल. आणि मी अचानक त्यांना सांगितलं की मी 1 महिना नोकरी केल्यानंतर की आता मी नोकरी सोडतो आहे कारण मी पूर्ण वेळेचा नट होणार आहे. काय परिस्थिती झाली असेल. आज माझा मुलगा 25 वर्षांचा आहे. त्यामुळे मला आता त्यांनी काय फेस केलं असेल हे विचार करून मला असं वाटतं की अरे बापरे, त्यांनी कशा पद्धतीने हे ॲक्सेप्ट केलं असेल. दररोज रात्री मी कुठेतरी प्रयोग करून उशिरा येतो आहे. आता रात्री येणारा मुलगा, नाटकात काम करणारा,
कसा येतो आहे. त्यामुळे माझे वडील तिकडे 5व्या मजल्याच्या गॅलरीत उभे असलेले मला अजूनही आठवत आहेत. आणि कदाचित मला कुठलंही व्यसन नाही याचं श्रेय सगळं त्या माझ्या वडिलांना आहे, कारण ते तिथे उभे आहेत असं वाटायचं की बाबा मुलगा व्यवस्थित घरी येतो आहे ना. सो ते तर हमखासच मला असं वाटतं की हवे होते आईवडील. म्हणजे आत्ताचं सक्सेस बघायला त्यांनी पाहिलं नाही असं नाही. म्हणजे माझे वडील 2005 साली गेले, माझी आई आत्ता 2020 साली गेली. बऱ्यापैकी पाहिलं त्यांनी, पण तरी असं ते पाहिजे होते. त्याच्यानंतर ज्यांना आयडोलाइज आपण करतो की डॉक्टर लागू, म्हणजे सतीश दुभाषींना मी पाहिलं नाही, त्यामुळे मला असं वाटतं की ते दुभाषी मास्तर त्यांचं जे त्यांच्या डिक्शनविषयी जे बोललं जातं ती आम्हाला ऐकायला नाही मिळाली. ते पाहिजे होते हे सगळं बघायला. आणि ते कसं ॲडॅप्ट केलं असतं त्यांनी ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये मला माहीत नाही. पण वाटतं की ही सगळी मंडळी मोठी जी होती, काशीनाथ घाणेकर, मोठी मंडळी, खूप मोठी मंडळी, खूप मोठी नट मंडळी. दत्ता भटांचं पण असंच ऐकलं होतं ना की ते एका क्षणात असे, म्हणजे श्रीमंत माणसाचा पेहरावात सुद्धा एखाद्या नाटकात असं वाटायचं की अरे ह्याच्यासारखं रईस माणूसच नाही, आणि त्याच्याबरोबरने एक अत्यंत गरीब माणूससुद्धा दाखवायचा असला तर ते सुद्धा इतक्या फॅन्टॅस्टिक दाखवायचे. स्टेजवरती उभं राहिले, फार उंची नव्हती माणसाची, पण स्टेजवर उभं राहिला की उंच वाटायचा. तर हे अशी प्रतिभावान माणसं आपल्याला पाहता नाही आली याचं वाईट वाटतं. काही माणसं काही काळ हा थांबवता आला असतं तर बरं झालं असतं, असं ते पुन्हा पुन्हा वाटायला लागतं. आणि मला कायम असं वाटतं, तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? नाही, हो हो. प्रतिमा कुलकर्णी मालिका जेव्हा ह्या सुरू झाल्या तेव्हाच्या लॉटमधली खरं तर प्रपंच ही मालिका अगदी सुरुवातीची मालिका. आणि तेव्हा आम्ही सगळी फॅमिली मिळून रिहर्सल करायचो. म्हणजे त्याच्यात सुधीर जोशी असायचे, साखरदांडे, प्रेमाताई साखरदांडे पासून रेखा कामत, शर्वरी पाटणकर, आनंद इंगळे, रसिका जोशी, सगळी मंडळी आम्ही एकत्र मिळून रिहर्सल्स करायचो. आणि तो एक कॉन्व्हेंट विला नावाचा बंगला होता जिथे आम्ही ते शूट करायचो, जिकडे तो प्रपंचाचा बंगला होता. तर तिथे फार विलक्षण दिवस होते ते. प्रतिमा कुलकर्णीचं दिग्दर्शनामध्ये मी काय शिकलो त्याच्याकडून, तर एक स्क्रिप्ट आल्यानंतर समजा हिचं एक वाक्य आहे, माझं एक वाक्य आहे, यांचं एक वाक्य आहे, यांचं एक वाक्य आहे, आणि हे बोलताना अचानक सरांना असं वाटतं की काही बोलू नये, पण तरीसुद्धा त्यांचं नाव लिहिलेलं असायचं. म्हणजे अभय असं लिहिलेलं आहे, त्याच्यापुढे 3 डॉट्स आहेत आणि त्याच्यापुढे परत हिचं वाक्य आहे. आता ह्या पात्राचं वाक्य डावलून जर का ही अचानक बोलायला लागली तर प्रतिमा थांबवायची. ती म्हणायची की का, ते 3 डॉट जे आहेत ना त्याचासुद्धा काहीतरी अर्थ आहे की त्याला बोलायचं आहे पण तो काही बोलत नाही आहे. त्यामुळे तो जो पॉज आहे तो त्याच्यासाठी आहे. या इतका बारीक तिचं सगळं लिखाण पण होतं आणि ती प्रत्येक पात्राचं, आणि ती अक्षरशः म्हणजे आता सराईतपणे लोक सेटवरती स्क्रिप्ट लिहितात वगैरे, पण प्रतिमा कटाक्षाने मुद्दामून ती सेटवरती लिहायची, कारण त्यावेळेला तिचा जो मूड असेल, त्यावेळेला जे एकूण सगळं वातावरण जे असेल त्याच्याप्रमाणे ती बऱ्याच वेळेला सीन डिझाईन करायची. आणि मग लतिका हे म्हणेल, कलिका हे म्हणेल, मग प्रशांत हे म्हणेल, मग भरतचं काय ते पात्र आहे ते काय म्हणेल, मग त्याच्यावरती सुधीर जोशी काय म्हणतील, हे सगळं ती तिकडे लिहायची आणि ते छान पद्धतीने आणि ती नाटकासारखं बसवायची. आणि आमचा कॅमेरामॅन तेव्हा गौतम जोगळेकर होता, तर गौतमला सांगायची की आता मी हे असं बसवलं आहे, आता तुला काय सीन कसं शूट करायचं आहे ते तू सांग, कारण हे घरातलं वातावरण वाटलं पाहिजे. मुद्दामून इकडे क्लोजअप घेतला आहे, इकडे 2 शॉट घेतला आहे, इकडे ट्रॉली लावली आहे, हे सगळे सिनेमॅटिक मला गोष्टी नको आहेत, मला हे घरासारखं वाटावं, सगळे एकत्र आहेत. तर हे प्रपंचमध्ये खूप होतं. आणि म्हणून आजसुद्धा ती मालिका ते सगळं असं वाटतं की शेजारच्या खोलीत घडणाऱ्या गोष्टी आपण बघतोय. त्यामुळे हे संपूर्णपणे प्रतिमाचं श्रेय आहे. ती फार अप्रतिम दिग्दर्शिका आहे. तिने माझ्याकडे सूर्याची पिल्ले नावाचं नाटकसुद्धा जेव्हा बसवलं तेव्हा काही प्रयोगांनंतर जसे नट सुटतात तसे आमचेही नट सुटले होते, पण तिने त्यांना परत ताब्यात घेतलं आणि सांगितलं की हे मला अपेक्षित नाही आहे. त्याच्यातला जो स्वाभाविक विनोद आहे वसंत कानेटकरांनी लिहिलेला, तो विनोद आला पाहिजे.
तुमचे अंगविक्षेप मला नको आहेत. तर अत्यंत काय म्हणतात क्लिअर इनर थॉट्स अशी एक दिग्दर्शिका आहे ती, आणि खूप कमाल आहे. दुर्दैवाने त्याच्याकडे अशी फार नाटकं तिला करता आली नाहीत. तुझ्या माझ्यात असेल किंवा सूर्याची पिल्ले आणि त्याच्या आधीची 2 म्हणजे तिने आत्मकथा नावाचं नाटक केलं होतं जे डॉक्टर लागून आणि शुभांगी गोखले होती. त्याच्यात फार अप्रतिम नाटक बसवलं होतं. जगदंबा तिने बसवलं. पण अशी मोठी कदाचित खूप वेळ चाललेली नाटकं तिने केलं नाही. पण मिळेल तिला लवकरच मिळावं, तिची खूप इच्छा आहे, तिला एखादं नाटक करायचं आहे. आणि असंभवबद्दल पण सतीश राजवाडे हा तेव्हा दिग्दर्शक होता, आणि ते कॅरेक्टरची गंमत आहे एक म्हणून मी तेवढीच एक सांगतो की जेव्हा ते डॉक्टर सामंत नावाचं कॅरेक्टर करायचं ठरवलं तेव्हा आता मी म्हटल्याप्रमाणे की मी कंटिन्युअसली मालिकांमध्ये सारखा दिसतच होतं. तर सतीशला माझा हा लूक नको होता म्हणून 2-3 तास आम्ही फक्त मेकअपची ट्रायल करत होतो की मग केस कसे फिरवायचे, मग त्याला चष्मा द्यायचा का, मग तो जाडा असेल का चष्मा, मग तो चष्मा रिमलेस असेल म्हणून मग मला रिमलेस चष्मा दिला. मग मला त्यांनी सांगितलं की तो थोडासा साऊथ बॉम्बेमधला अत्यंत टाईट अपर लिप म्हणतात ना तसं खूप कमी असं ओठांची हालचाल करत बोलणारी जी माणसं असतात तसा तो बोलणारा, मितभाषी पण खूप थेट बोलणारा वगैरे असं सगळं त्यांनी मला सांगितलं. मग तो म्हणाला की मग तो जॅकेट घालेल का, म्हणजे कोट घालेल का, ब्लेझर घालेल का. तर नको, ब्लेझर नको, आपण त्याला वेस्टकोट देऊया ज्याचा टाय थोडासा लूज असेल, ज्याच्यामुळे तो थोडासा म्हणजे तिकडे बसताना खूप डॉक्टर आहे पण तो थोडासा आयुष्यात रिलॅक्स्डसुद्धा असेल असं ते चित्र दिसेल. मग तो बोलेल कसा, तर तो बोलताना तो सायकॅट्रिस्ट आहे त्यामुळे जर का समोरच्या माणसाशी तो बोलायचा आहे तर तो त्याच्याशी आय कॉन्टॅक्ट सोडणार नाही आणि काही केलं तरी डोळे मिचकणार नाही. तो त्याच्या डोळ्यात बघेल आणि तो बोलता बोलताच म्हणेल, बोला तुम्हाला काय वाटतंय, का केलं तुम्ही वगैरे. हे तो अत्यंत धीर गंभीर अशा आवाजामध्ये बोलेल. आणि तो तिचं नाव काय होतं, शुभ्रा बोला शास्त्री, हां तो त्यांना मिसेस शास्त्री. तो म्हणायचं की ते कधीही त्या एखाद्या कॅरेक्टरच्या नावाने हाक मारणार नाही, त्या पेशंटचं आडनावच घेतील म्हणून तो कंटिन्युअसली मिसेस शास्त्री. तुम्हाला भेटून खरंच खूप बरं वाटलं. कसं वाटतं तर हे एक त्याचं एप्रिल मे मध्ये मी असंभव मालिका पहिल्या भागामधून शेवटच्या भागापर्यंत परत बघितली. हो बरोबर. अजून कोणाला मालिकेशी काही संबंध नसलेलं मला एक विचारायचं आहे. जरूर. ज्या कॅलिबरची माणसं ज्यांना काहीतरी स्टँडिंग आहे आणि आम्ही पण असंही तुमच्याकडे चांगले नट विचारी माणसं म्हणून बघतो. मग हे मालिकेत तुम्ही उत्तर दिले तरी मला परत विचारावं असं वाटतं की इतका दुष्टपणा, इतका वाईटपणा, हे असं काय तुम्ही काही तिथे यू कांट पुट डाऊन युअर फूट की हे नका दाखवू. तुमच्या प्रतिमेवर परिणाम होतो आणि समाजावर पण होतो, नाही वाटत तुम्हाला? जरूर वाटतं, अगदी वाटतं. आम्ही करत नाही असं कुठे नाही बरोबर. तुमचं म्हणणं आहे, ॲब्सोल्युटली अग्री विथ यू. पण सी फायनली कसं आहे की मी आता त्याला टेम डाऊन करू शकतो जे मी करतो. माझा प्रत्येक मालिकेवरती होल्ड नाही आहे. म्हणजे मला जर का दुष्टपणा कोणाशी करायचा असेल ना तर मी तो किती लेखक लिहून आणेल की तो चापकानी फोडून काढतो. तुम्ही म्हणे मी चापकानी नाही फोडणार, मी फार तर त्याला मारण्याच्याऐवजी स्वतःला मारून घेईन, काहीतरी वेगळं त्याच्यात गिमिक शोधीन. मला जेवढं करणं शक्य असतं तेवढं मी तो टेम डाऊन करीन. आय विल सी टू इट दॅट आय मेक इट लुक नॅचरल दॅन क्रुएल. एखादा माणूस सत्सद विवेकबुद्धी शाबूत असलेला माणूस जर का मी पात्र रंगवतोय तर मी जितका क्रुएल्टीच्या एजपर्यंत जाऊ शकतो तितकीच मी नेण्याचा प्रयत्न करेन, त्याच्यापेक्षा जास्त नाही करणार. आणि मी माझ्या मालिकेमध्ये मला से आहे तो माझ्या पात्राबद्दल बोलण्याचा. बाकीच्या पात्र जेव्हा करतात तेव्हा, कारण कधी कधी कसं असतं माहिती आहे ना, तो ॲक्टरचा पण एक इन्सिक्युरिटी असते. मी जर का एखाद्या ॲक्टरला सांगितलं की अरे नको करूच एवढं, तर त्याला असं वाटतं की हा कोण मला सांगणारा. नाही, त्याच्यापेक्षाही नाही, त्याला ही चान्सेस जास्त आहेत की हा मला सांगणारा कोण, मला इकडे स्कोप आहे दाखवायचा तर मी दाखवणार, असंही वाटू शकतं ना. त्यामुळे हा प्रश्न पडूच नाही आहे म्हणून आपण न सांगितलेलं बरं.
आपण आपलं आपलं काम करावं, त्यांना जे करायचं त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करू देत. त्यामुळे बऱ्याच वेळेला तुम्ही सुरुवातीला मालिकांमध्ये बघाल ना, तर वेगवेगळ्या स्कूलमधून आलेली मुलं असतात आणि ती वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे अभिनय करतात. ते हळूहळू जेल व्हायला लागली ना की तुम्हाला मालिका आवडायला लागते. तोपर्यंत तुम्हाला मालिका कळतच नाही की नक्की आवडते का नाही आवडते. हो खरं आहे खरं आहे. पण तेव्हा म्हटलं तसं की तेव्हा जे स्कूल्स, विनय आपटेचं स्कूल आहे, वामन केंद्रेंचं स्कूल आहे, विजया मेहतांचं स्कूल आहे, सत्यदेव दुबेंचं स्कूल आहे, अशी प्रॉपर अधिष्ठानं असलेली स्कूल्स होती. त्याच्यामुळे जास्त वाईट वाटतं की त्या काळातले नट तुम्ही लोक हे असं करताय. आय टेक युअर पॉईंट. हर्बेरियम पुन्हा करा आणि पहिलं विषवृक्षाची छाया करा. अरे नक्की जरूर करेन. माझी इच्छा आहे खूप करण्याची. ते त्याचं हर्बेरियममध्ये एक नाटक छिन्न नावाचं एक नाटक हो. आणि दुसरा अखेरचा सवाल. हो, मी खरं सांगू का, मी तेव्हासुद्धा विचार केला होता, तेव्हा असाच विचार केला होता की इतकी लोक इतके परेशान आहेत ऑलरेडी, त्यामुळे मला कुठलीच नाटकं ना अशी खूप अत्यंत अखेरचा सवालसारखं नाटक करायचं नव्हतं. बिकॉज आय वॉज सेलिब्रेटिंग माय 25 इयर्सच्या पेक्षाही द 150 इयर्स ऑफ इंडियन मराठी थिएटर. त्यामुळे मला असं वाटलं की लेट देम बी सेलिब्रेटरी, लेट पीपल नो सम डिफरंट थिंग्स, गोष्टी त्यांना वेगळ्या कळू देत. इथपर्यंत मला मग त्यात हमीदाबाईची कोठीसारखा विषय असेल किंवा मुंबईचा विषय तेव्हा ज्वलंत होता आणि मराठी माणसाचा, पण तो विषय 67 सालीच होता आणि आजही आहे. याच्यावरून तुम्ही किती पुढे गेला आहेत हे लोकांनी समजावं, याच्यासाठी मी तो आंधळदळते केला की नुसतेच तुम्ही आरडाओरडा करताना पुढे काही करत नाही, त्यामुळे सोडून द्या या वल्गना, त्याच्यासाठी मी तो केला. सो म्हणून मी खरं तर खूप अशी छिन्न किंवा आक्रोश किंवा अखेरचा सवालसारखी नाटकं प्रिफर नाही करणार. कारण 25 प्रयोग करायचे आहेत, 50 प्रयोग करायचे आहेत. ते एका थिएटरमध्ये 900 ते 1000 माणसं येतात. ती 1000 माणसं खूप आनंदाने गजरे वगैरे माळून सगळ्या बायका इतक्या छान येणार आणि नंतर मग मी त्यांना रडत रडत बाहेर जाताना बघणार, हे मला आवडणार नाही. रेडिओ जॉकी म्हणून सुद्धा मी काम केलं. ते 2009 साली, 2006 ते 2009 या काळामध्ये एक वर्ल्ड स्पेस सॅटेलाईट रेडिओ नावाचा रेडिओ होता, जो आता जसे आपल्याकडे जिओ आणि ह्या सगळ्या गोष्टी सॅटेलाईटवरून डायरेक्ट येतात, तसं तेव्हा ते सॅटेलाईटचं एक छोटंसं गॅजेट यायचं. ते तुम्ही फक्त लावली ती अँटेना की तुम्हाला राऊटरसारखं, आणि मग ते डिजिटल साऊंडमध्ये क्वालिटीमध्ये तुम्हाला जवळजवळ 45 चॅनल्स त्याच्यावरती ऐकता यायचे. खूप सुंदर होतं. तर त्याच्यावरती सुरभी नावाची एक वाहिनी होती, हां, मराठीसाठी डेडिकेटेड होतं, आणि त्याच्यावरती मी रविवारचा तो हा सुनील बर्वा नावाचा एक शो करायचो. लताजींची घेतलेली मुलाखत पण बघितली होती. क्या बात आहे, अरे वा 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 वा. सो ते मी केलं होतं. त्याच्यानंतर आम्ही सुरेखा पुणेकरांवरती एक रेडिओ फिल्मसुद्धा केली होती. रेडिओ फिल्म म्हणजे फिल्मसारखंच एक स्टोरी करून त्यांची मुलाखत घेतली होती आणि त्यांची गाणी वगैरे सादर केली होती. असंही आम्ही केलं होतं. बरेच त्याच्यावरती आम्ही प्रयत्न केले, जे नंतर मग FM वरती खूप जणांनी केले, पण आम्ही त्याचे पायनियर्स होतो. यू सेड इट. ते छान होतं. दुर्दैवाने ते ते वर्ल्ड स्पेस अमेरिकेतलं बंद झाल्यामुळे आम्ही ॲक्च्युली त्यांना विनंती केली होती की आम्ही रन करतो, तुम्ही फंड्स पाठवू नका, पण फायनली त्यांनी ते अख्खं वर्ल्ड स्पेसच विकलं होतं. सो ते आम्हाला बंद करावं लागलं 2009 साली. आणि श्रेयसी वझे आणि मंदारची आमची भेट तिथली आहे. वंदना गुप्ते, अहो किती कमाल अभिनेत्री आहे ती. तुम्हाला आवडते की नाही? नाही आवडत? प्रत्येकाचं प्रत्येकाबद्दल तुम्ही भेटा तिला, म्हणजे तुम्हाला ती आवडेल. कारण ती अशी व्यक्ती आहे ना, इतकी कमाल आहे ना, ती इतकी कमाल आहे. म्हणजे मी तिच्याबरोबर 4 चौघीचे 550 प्रयोग, श्री तशी सौचे 750-800 प्रयोग, असे खूप प्रयोग मी तिच्याबरोबर काम केलं आहे. फार धमाल आणि मस्त आहे ती. म्हणजे एक प्रसंग सांगतो. श्री तशी सौमध्ये थोडंसं फ्री फॉर्मचं नाटक होतं आणि त्याच्यात तिला हौस होती की
ती जायची आणि 30 सेकंदात साडी चेंज करून यायची. तिची साडी तिकडे लावलेली असायची, ते काय पिन बिन करून लावतात ना तसं, एक चेंजिंग रूम असायची आणि ती अशी जायची आणि बदलून पुढच्या सीनला बदलून आली की लोकांचं पहिल्यांदा बायका हिला साडी बदलली कशी काय वगैरे. याचं हे आम्ही खूप वेळा ऐकलं आहे. एका प्रयोगाला जी तिने पिन लावून साडी ठेवली होती ती कोणतरी नवीन ड्रेसमन आला, तो घेऊन आतमध्ये निघून आणि ही काय करायची, विंगेत गेली ना की आधीची साडी सोडायची आणि त्या रूममध्ये घुसायची. आणि आम्हाला, मी आणि मोहन जोशी आम्ही स्टेजवरती आणि ही आतमध्ये गेलेली दिसली आम्हाला आणि ती येईच ना. पण ती कसली ऐकायला, तिने आतून वाक्य म्हणायला सुरुवात केली, काय करताय बाहेर, तुम्ही काय करताय, मी येईपर्यंत थांबा, गेलात तर बघा वगैरे. आणि दुसऱ्या बाजूला त्या मुलाला ओरडत होती, अरे माझी साडी ते टाक. त्यामुळे इतकी धमाल आहे ती की तिच्याबरोबरचा सगळा अख्खा अनुभव फार विलक्षण आहे. मला एक गंभीर प्रश्न विचारायचा आहे की जोपर्यंत कलाकार प्रकाश झोतामध्ये असतात, सिरियलमध्ये असतात, नाटकामध्ये असतात आणि आउटसायडर म्हणजे जेव्हा ते अगदी 70-75च्या पुढे जातात, लोक त्यांना विसरतात. आणि तुमच्या अशा काही संघटना तुम्ही तयार केल्या आहेत का? जसं आता रवींद्र महाजनीची घटना जी खूप चटका लावून गेली जीवाला आमच्या, कारण त्या आमच्या काळातले ते हिरो होते आणि त्यांचा जो अंत असा झाला की अशा काही तुम्ही संघटना तयार केल्या आहेत का की आपल्या कलाकारांसाठी आपण काही करायचं? आहे ना, नाट्य परिषदेची संघटना आहे, कलाकार संघ आहे जो या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवतो. आणि काही असे कलाकार, म्हणजे आता तुम्ही तरी खूप नावाजलेली म्हणजे मोठी नावं सांगताय, म्हणजे रवींद्र महाजन हे खूप मोठे ॲक्टर होते, पण अशी सुद्धा खूप मंडळी आहेत की जी कदाचित 3रा नंबरचं 4थ्या नंबरचं रोल करत होते, पण अशा कलाकार मंडळींना सुद्धा आयडेंटिफाय करून त्यांना व्यवस्थित पेन्शन मिळते की नाही, त्यांच्याकडे त्यांची अवस्था कशी आहे वगैरे हे सगळं पाहिलं जातं. ती मदत कदाचित खूप मोठी नसेल किंवा ती पेन्शन खूप मोठी नसेल जी सरकारने त्यांना दिलेली आहे, पण तरीसुद्धा आहे, लक्ष असतं. प्रत्येक तिकडच्या संस्था आहेत, नाट्य परिषदेच्या शाखा आहेत ज्या त्यांच्याकडे लक्ष देतात. आता मध्यंतरी अजून एक अशाच अभिनेत्री, पण खूप दुर्दैवी त्यांच्या एकट्याच होत्या, त्यामुळे त्यांच्या बाबतीतसुद्धा खूप लगेच मदत पोचली. आवडत नाही बोलायला, म्हणजे आपण पॉलिटिकल पार्टीशी इन्व्हॉल्व होत नाही, पण प्रत्येक पॉलिटिकल पार्टीशी सुद्धा सिनेमाची एक शाखा असते, नाटकाची एक शाखा असते, त्याच्यातली मंडळी खूप कार्यरत असतात आणि ती खूप मदत करतात. कोरोनाच्या काळातसुद्धा बॅकस्टेज कलाकारांपर्यंतसुद्धा या अशा मदती पोचल्या आणि ही मंडळी म्हणजे राष्ट्रवादीची सुद्धा आहे सिनेशाखा, शिवसेनेची आहे, मनसेची आहे, ही सगळी मंडळी ना खूप काम करतात. आपल्याला वाटत असेल पण ती कामं करतात, आणखीन ते अशी मदत करायला पहिले धावून येतात. आणि मला असं वाटतं की तिकडे सुद्धा महाजनी साहेबांच्या वेळेला सुद्धा ना आपली ही अशी मंडळीच जी होती ना मनसेची, ती मंडळी तिकडे जाऊन त्यांनी ते सगळं अंत्यसंस्कार वगैरे केले. ते खूप दुर्दैवी आणि खूप म्हणजे कोणी असं बघू नये अशी अवस्था होती, त्यामुळे थांबणं शक्य नव्हतं. म्हणून मला वाटतं ते पटकन त्यांनी उरकलं. त्याच्यावरती सुद्धा लोकांनी असं म्हटलं की नट कोणी पोचले नाहीत मराठी, पण मला असं वाटतं की असं म्हणणं चुकीचं आहे. मंडळी आम्ही जेव्हा जेव्हा शक्य असतं तेव्हा तेव्हा आपल्या मराठी क्षेत्रातली, हिंदी क्षेत्रातली सगळी मंडळी धावून जातात आणि मदत करतात, एवढं नक्की. ते पोचत नाही, कदाचित पेपरात येत नसेल किंवा सोशल मीडियावरती टाकत नाहीत, पण चांगलंच आहे. निदान ह्या तरी गोष्टी तुम्ही पब्लिसिटीसाठी करू नये असं वाटतं. खूपच वेगवेगळे प्रश्न तुमच्याकडनंही आले आणि त्याची अत्यंत समर्पक उत्तरंही मिळाली, पण आता आपल्याला थांबणं हे खूप गरजेचं आहे, नाहीतर हे संपू नये असं वाटतं, पण कुठेतरी थांबायला पाहिजे, ती पण गरज आहे. विनय आपटेच्या संदर्भात मी असं सांगतो की तुम्ही विनय आपटेंसारखा एक एवढा मोठा कलाकार हा सगळ्या श्रोत्यांना, म्हणजे त्यांचे सगळे कारखावे हे त्यांच्या निधनानंतरच का कळतात. म्हणजे तो असा कलाकार हयात असताना त्याचं संपूर्ण लाईफ काय म्हणतात जीवन पण लोकांच्या जवळ आणला गेलं पाहिजे असं मला तेव्हा प्रकर्षाने जाणवलं. नाही, याचं कारण तुम्हाला आणखीन एक लक्षात येत असेल तर ना की विनय आपटे गेला तेव्हा तो जास्त वयाचा नव्हता, 60-65चा होता, तो कार्यरत होता, त्यामुळे त्याच्यावरती कोणी बायोपिक करण्याचा त्यावेळेला प्रश्न नव्हता. आणि आता
आम्ही तेव्हा लहान होतो आणि विनय आपटे स्वतः तर या सगळ्या गोष्टी मी करतोय असं सांगू शकत नाही, त्यामुळे त्या कदाचित आल्या नसतील तेव्हा बाहेर. पण आता आम्ही सुद्धा 55-60च्या वयात आलो होतो, त्यामुळे आता तुम्ही ऐकताय, म्हणजे ते कदाचित कारण असू शकेल असं एक माझा अंदाज आहे. माझं प्रश्नाचं उत्तर कदाचित तुम्हाला तुमच्या प्रश्नाला पूरक नसेल, पण माहीत नाही. मुलाखतीचा शेवट आता येतोय, तर कुठल्या गाण्याने शेवट, कारण गाणं असल्याशिवाय मजा नाही. गाणं काय तुम्हाला सोसायचं आहे, मला गायचं आहे त्यामुळे मी गाईन. आपण विचारून घेऊ, सोसायची तयारी आहे का? मग हरकत नाही आहे. कुठलं गाणं म्हणावं? नाही, मी नेहमी एक गाणं म्हणतो, ते कदाचित माहिती असेल तुम्हाला, पण त्या गाण्यात रमण रणदिवेने खूप छान लिहिलं आहे की गाणं कशासाठी गावं. तर प्रत्येकाने कोणीही गाऊ शकतो. तर ते म्हणतात की जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे, जगणाऱ्याने जगता जगता मजेत गावे गाणे, जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे, जगण्याचे बळ उदंड देई गाणे प्रत्येकाला, इथे न कोणी अमर अखेरी जाणे प्रत्येकाला, जाता जाता दुनियेसाठी उधळीत जावे गाणे, जगणाऱ्याने जगता जगता मजेत गावे गाणे, जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे. मंदार इथे बसलाय, मंदारच्या समोर मी एक गातोय वगैरे. मंदार, तुझे मी वेगळे आभार मानेन. हो, आज मंदारचा मला फोन आला होता, मी येणार आहे. म्हटलं ये. त्या निमित्ताने असं येतात लोक, जरा बरं वाटतं आमच्या गप्पांच्या मंडळींना. पण खूप गुणी संगीत दिग्दर्शक, कवितेची खूप छान जाण आणि फार अप्रतिम चाली असतात त्याच्या, मला खूप आवडतं. आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन गुणी मित्र म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी त्याच्या पोटापाण्याकरता तो आणखीन गुणी करेलही, पण मुळात गुणी माणूस असणं हे जमलं पाहिजे. तर आज पुन्हा एकदा 12वा कार्यक्रम तुम्ही यशस्वी केलेला आहे. पुढच्या कार्यक्रमालाही तुम्ही येणार आहात, गप्पा आपण अशाच मारत राहणार आहोत. धन्यवाद ते मनपूर्वक. थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल असं वाटतं. परत गप्पा मारायला भेटूच. पुढे काय म्हणतात त्याला, की मला ती सवय अँकरिंगची असल्यामुळे परत भेटेपर्यंत रजा घेतो. या जाहिराती बघा. धन्यवाद. थँक्यू.